जितेंद्र शिंदे आणि निर्णय कळवला क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग ओके बॅटिंग निवडले क्षेत्ररक्षणासाठी नितीन शेठ शिंदे. त्याला नितीन शेठ शिंदे आपण व्यासपीठावर यायचं. एमपी टायगर्सने या ठिकाणी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. मैत्री प्रतिष्ठानला विनंती की आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्वरित लावावं. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचं. पंचांना विनंती की आपण या ठिकाणी त्याचबरोबर आवाज यायचा आपला ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह ठेवण्यात आली आणि हे सर्व श्रेय आमचे गोरखमामा कानकाटी युवा मंच आणि आमचे दिवेश आबांना जातं. ते देखील या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. दिवेश यादव यांचं देखील या ठिकाणी खरोखर हार्दिक स्वागत. व्यासपीठावर सागरदादा शिवतरे त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि आज आमच्या आबांच्यामुळे ही स्पर्धा आज आमच्या मुंबईला प्रेक्षक आहेत, पुण्याला प्रेक्षक आहेत. काल आपल्याला इंडोनेशियावरून फोन आला होता आबा. इंडोनेशियावरून आपला एक प्रेक्षक काल मॅच बघत होता आणि त्याने 1001 रुपये कासवडी गावचा खेळाडू आणि आज 1000 लाईव्ह प्रेक्षक गरीब असला मॅच बघत आहेत आणि सर्व श्रेय आमच्या आबांना जाते. गोरखमामा कानकाटी युवा फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा निश्चित युट्यूब लाईव्ह दाखवली जाते. मैत्री प्रतिष्ठान विरुद्ध एमबी स्ट्रायकर्स ही फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये टॉस जिंकला आहे एमबी स्ट्रायकर्सने आणि बॅटिंग निवडले. माननीय तृतीय क्रमांकाचे मला वाटतं चौथ्या क्रमांकाचे बक्षीस दिलेले गव्हाणे साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर यायचंय. कृपया प्रेक्षकांना विनंती की बाउंड्रीच्या बाहेर सर्वांनी बसायचंय. प्लेअरला कुठल्याही प्रकारचं अडथळा येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची. बाउंड्रीच्या रोपच्या बाहेर बसायचंय. इथं जे बसलेत पब्लिक कृपया रोपच्या बाहेर या. सर संकेत सर रोपच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर बसायला सांगा. आमचे या ठिकाणी पहा जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलदादा आवाळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खूप क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचा संघ देखील या ठिकाणी खेळताना दिसलं होतं आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व. रोपच्या बाहेर जायचंय, बाउंड्री रोपच्या बाहेर. कृपया रोपच्या सर्वांनी बाहेर बसायचंय बाउंड्रीच्या बाहेर जेणेकरून प्लेअरला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यायची. माननीय विशालजी गव्हाणे या ठिकाणी आपलं सरचे स्वागत. कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचंय. आपलं बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सरचे स्वागत. माजी सैनिक विशालदादा गावाने हे देखील उपस्थित झाले. त्यांच्याद्वारे देखील या ठिकाणी चतुर्थ क्रमांक देण्यात आले. कृपया सर्व व्यवस्थापक कमिटी कृपया सर्वांना बाउंड्रीच्या बाहेर बसवायची व्यवस्था करायची. आपण सर्वांनी बाउंड्रीच्या बाजूने बसायचंय. व्यवस्थापक कमिटी आपणास विनंती आहे की या ठिकाणी जे बाउंड्रीवर आहेत ते बाउंड्रीच्या आत बसलेले आहेत ते कृपया बाहेर बसवायचे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही पंच आतमध्ये चाललेले आहेत. त्याचबरोबर माझे साथी समालोचक हिंदीमध्ये गोड आवाज तांबडगावचे आमचे बुलंद मित्र किरणदादा शेवकर या ठिकाणी देखील उपस्थित आहेत आणि किरणचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर आवाज. यश आवाळे आपण मंचावर यायचं. यश आवाळे आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. यश आवाळे कृपया सर्वांनी बाउंड्रीच्या बाहेर बसावे. रोपला चिटकून कोणी बसू नये. चला मैत्री प्रतिष्ठान आपला अतिरिक्त खेळाडू धन्यवाद आलाय. चला बाउंड्री रोपच्या बाहेर थांबायचंय. किरण काय म्हणशील हा मेगा फायनलची मॅच कर्णधार अक्षय कोंढाळकर कर्णधार जितू शिंदे कोणता खेळाडू या ठिकाणी माझी माझ्या या मैदानामध्ये. संकेत जर पहिल्या सत्राचा विचार जर केला तर अक्षय कोंढाळकर जितू शिंदे पहिले ओपनर होते, एकाच संघामध्ये होते. आज फायनल खेळतात, मेगा फायनल अपोजिशन मध्ये आहेत. नक्कीच सेमीफायनल पहिल्या उपसरामध्ये मैत्री प्रतिष्ठान यांच्यावर भारी पडला होता. याचा अर्थ असा आहे की नक्कीच एमबी स्ट्रायकर जखमी शेर आहे असं म्हटलं तरी चालेल आणि जखमी शेर या मॅच मध्ये दहाडल्याशिवाय राहणार नाही. परंतु समोर देखील तितकंच कडवं आव्हान असेल कारण 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 मैत्री प्रतिष्ठानचे ओनर चंदूभैया परदेशी साहेबांनी त्यांनी एक हुकमी एक्का निवडला होता. त्यांनी थेट सांगितलं होतं की माझ्या टीमचा कॅप्टन अक्षय कोंढाळकर असेल आणि त्याला मी माझ्या संघामध्ये स्थान देणार आहे. आणि का देणार आहे तर अक्षयने 26 चेंडूमध्ये 73 धावांची आपण खेळी बघितलीच आहे. समोरच्या संघामध्ये किरण आणि मैत्री प्रतिष्ठानच्या संघामध्ये अक्षय. तुला काय वाटतं जुगलबंदी कशा प्रकारे बघितली जाईल. संकेत
निश्चितच या प्रकारे अक्षय कोंडाळकर फॉर्ममध्ये आहे. एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. प्रत्येक मॅचमध्ये तो खेळतो आणि त्यानंतर किरण शिंदे हा देखील खूप अफलातून फॉर्ममध्ये जे की शिंदेवाडी गावचे आहेत. म्हणजे विजय कोणाचा एक विजय मात्र क्रिकेटचं फुल प्रेक्षकांचं मात्र फुल एंटरटेनमेंट या सामन्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला भेटेल. आणि सामना 8 षटकांचा होईल. त्यामध्ये 3 षटके हे पॉवर प्लेचे असतील आणि 4 बॉलर हे आपल्याला यूज करायचे. तुम्ही बॉलर किती यूज करू शकता? फक्त 2 षटके एका बॉलरला वापरावे लागतील. पहा दोन्ही संघ खूप तुल्यबद्ध आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि मातब्बर विरुद्ध बलाढ्य वाघ आणि सिंहाची लढत निश्चितच मैदानामध्ये चालू आहे. किरण नक्कीच, परंतु संकेत आता गेम प्लॅन बदलावा लागणार आहे. विठ्ठल आवाळे साहेब जिल्हा परिषद सदस्यांना अमेरिकेवरून एक मेसेज आलेला आहे. युट्यूबला इंडोनेशियावरून मेसेज आला. लाईव्ह बघतात. दादा मला फोन आला होता, गडबडीत मला घेता नाही आला म्हणून मला वाटतं मेसेज आला असेल. ओके मस्करी करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन हीच फायनलमध्ये एक धडक असणार आहे. संकेत पहिला चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाजाचं नाव जीतू शिंदे. ऑन ड्युटी 24 तास महाराष्ट्र पोलीस. जी हा, पहिला चेंडू मेगा फायनल. डॉट बॉल. संकेत गेम प्लॅन बदलायला लागणार आहे, कारण आतापर्यंत सामने खेळ 6 षटकांचे, फायनलचे सामने 8 षटकांचे आहेत. संतोष भाऊ गोगावले आणि अनिल भाऊ गोगावले आणि यांच्याकडून प्रत्येक षटकाला मागे 101 रुपये तर 501 रुपये तर आणि बा षटका विकेट कॅच आणि या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षणासाठी चंद्रबाब परदेशी याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. फक्त तुम्ही विकेट घ्यायचे, काहीही करा, विकेट घ्या, चौकार अडवा किंवा कॅच पकडा, 501 रुपये कमवण्याची संधी. किरण काय म्हणशील पैशाच्या पावसाबद्दल? मी एवढंच सांगेल की साहेबकडे कोपऱ्यामध्ये इन्कम टॅक्सचा ऑफिसर नाहीये का, याची मी दखल घ्या. इकडे पाऊस होईल तिकडे दहाड पडेल असं काय होणार नाही ना. ओके, आणि ह्या एरियामध्ये पैशाचा पाऊस नेहमी पडतो. 5 दिवसानंतर चंदूबाई यांची परिस्थिती थोडीशी खालावलेली होती. फायनलमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट ऑन ग्राउंड आणि पैशांचा पाऊस. पहा रवी आहे चंद्रबाब परदेशी साहेब, मैत्री प्रतिष्ठानचे ओनर, संघमालक. कोणत्याही खेळाडूने जर विकेट घेतला, कॅच पकडला, चांगली फिल्डिंग केली, रोकडा नगद कॅश 500 रुपये. ओ माय गॉड. चलिए पुढील चेंडू. रनआउटच्या स्वरूपात विकेट फेकण्याचा अजिबात मनसुबा या ठिकाणी दिसत नाहीये, कारण संकेत त्यांना माहिती आहे आतापर्यंत सामने आपण 6 षटकांचे खेळलेत. आताचा सामना फायनल सामना 8 षटकांचा राहणार आहे. गेम प्लॅन टोटली चेंज करावा लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपात कुठल्या प्रकारची संधी घेतली नाही, कारण रनआउटच्या स्वरूपात जर बाद झालो तर कदाचित फायनलमध्ये बॅकफुटवर येण्याची संधी राहील. काय वाटतं संकेत? म्हणजे बॅटिंग लाईनअप खूप तगडे आहे, परंतु दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघ त्या मैत्री प्रतिष्ठान संघाची बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. त्यांच्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोपी देवकर देखील पाहायला भेटतो, त्यानंतर गणेश साळुंके पाहायला भेटतो, परंतु बॅटिंग करणारी टीम देखील बॅटिंग लाईनअप लांब लचक आपल्याला पाहायला भेटत आहे. किरण दरम्यानचा हा पुढचा चेंडू, हा पटकावण्याचा प्रयत्न काय होतो, धावचीची संधी आणि हा मात्र पंचाने दिला बॉल. खतरे की घंटी. आता मात्र फ्री हिट असेल, चुकीला माफी नाही, फ्री हिटची संधी. फटकवण्याचा प्रयत्न फसला आणि पहा जर किरणचा विचार केला, संकेत पांगारे हा खेळाडू पूर्णपणे आजारी आहे, ताप येतो त्याला, आणि तरी सुद्धा ज्या प्रकारे क्रिकेट खेळतोय. आमचे दत्ताभाऊ तनपुरे या देखील या ठिकाणी आले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि रवी गोलाने पहा रवी गोलाने जे महाराष्ट्र पोलीस आहेत ते देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येऊया. किरण फ्रीडचा चेंडू होता, सुरेख कमबॅक, चांगलं कमबॅक गोलंदाज. धावसंख्या स्थिर, धावसंख्या
6वर. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक एज लागल्यानंतर एक चौकार गेल्यानंतर धावसंख्या 6वर. चला चला फलंदाज फलंदाज फलंदाज. दरम्यानचा हा षटक क्रमांक दुसरा असताना विनायक देवगरे या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट या खेळाडूच्या नावावर आहेत. तब्बल जर विनायकचा विचार केला तर 15 विकेट सर्वात जास्त या खेळाडूने या शृंखलेमधले घेतलेत. म्हणजे बेस्ट बॉलरच्या लाईनमध्ये निश्चित हा खेळाडू आहे. षटक क्रमांक हाताळण्यासाठी दुसरा विनायक देवगरे, मॅन फ्रॉम कापुरोचा हा खेळाडू. या ठिकाणी मागील मॅचमध्ये एमबी स्ट्रायकर विरुद्ध त्याने मॅन ऑफ द मॅच पटकावला होता तो खेळाडू. आता मात्र फटकावण्याचा प्रयत्न, चांगला फटका काय होत आहे, अडवण्याचा प्रयत्न फसला. खेळाडू अक्षय कोंडाळकर धावतोय पळतोय, खूप वेगवान गेलाय आणि हा कारण फिल्डर ज्या चपळाने येतात कदाचित अंगावर पडून घात होण्याची शक्यता आहे. थोडासा गॅप ठेवा प्लीज प्लीज, विनंती आहे. संकेत, प्रेक्षकांची गर्दी आपोआप खेचून आलेली आहे. स्पर्धेचं आयोजन बोर्ड प्रीमियर लीग सत्र 2 बोर्ड प्रीमियर लीग कमिटीमधल्या. संकेत, तू काय बोलशील? खरोखर कमिटीचा मला तेवढा आभार कमी आहेत, कारण ज्या प्रकारे त्यांचं आयोजन, सुरेख आयोजन आपल्याला पाहायला भेटतं. तळागाळातल्या खेळाडूंना चान्स देण्याचं काम ही कमिटी करते. किरण, नक्कीच जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू. एक चौकार लागल्यानंतर एमबी स्ट्रायकरच्या कॅपमधून टाळ्यांचा कडकडाट. एक चेंडू डॉट निघाल्यानंतर मैत्री प्रतिष्ठानच्या कॅम्पमधून टाळ्यांचा कडकडाट. प्रदीपजी बेहरा सर, वैभवजी मित्र सर यांचा संगमार्ग असलेला एमबी स्ट्रायकर्स फलंदाजी करतोय. संकेत, आड़े बैठने खेलने का प्रयत्न, आड़े बल्ले से खेलने का प्रयत्न. अगर सुनील गावस्कर का वो छोटा सा वीडियो आप देखोगे तो सीधे सीधे कहते हुए कि आप सीधे बल्ले से खेलिए, आड़े बल्ले से शायद ही आपको कम रन मिल सकते हैं, आउट होने के चांसेस बढ़ जाते हैं. रन संख्या कुल मिलाकर कितने स्कोरर? 10 रन. सलग 5 दिवस चांगली भूमिका पार पडतोय, याचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. कितीतरी वेळा मुलीचे फोन येतात पण तिला सांगतोय मला जमणार नाही, मॅच चालू आहे. सुरेख फटका, गॅपमध्ये खेळलेला हा फटका. बघूयात काय होतंय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि सरळ थ्रो हातामध्ये येतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 12वर. स्कोरची भूमिका देखील 5 दिवस चोखपणे करणं आणि तितक्याच नजराने करणं हे खूप महत्वाचं आहे संकेत. कारण एक धाव जरी इकडे तिकडे झाली तरी पूर्ण मॅचचं स्वरूप पलटू शकतं. पूर्णपणे फोन एरोप्लेन मोडवर ठेवलेला आहे. सुरेख फटका, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सीमा रे. देखिए जरा किसमें कितना है दम. दोन्ही संघ एकमेकांना देखील टचून देतात असं म्हटलं तरी चालेल. फायनलचा मेगा मुकाबला. पुढील चेंडू, धावसंख्या 16. ओ संकेत संकेत संकेत, टीव्ही बघत असाल तर सैफ अली खानची ऍड बघत असाल. अमोल माचो बड़े आराम से क्या छोड़ दिया. ओ माय गॉड. आईडी जी नॉलेजच्या हिशोबाने ही कॅच. जितू शिंदे बोला. जितू शिंदे एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि मैत्री प्रतिष्ठानने आता जे त्याला जीवदान दिलेलं आहे साहजिक आहे. आता इथं आपल्याला पाहायलाच मिळेल की ते जीवदान त्यांना कितपत महाग पडतंय ते.
कारण की ती त्याची बॅट ते त्याचं उत्तर या ठिकाणी देईल त्यांना. बापरे, आवाज किती शांत होता, गहराई किती मोठी होती, हे फार महत्वाचं आहे. एवढा शांत आवाजामध्ये एवढा जबरदस्त अनुभव दिलाय. साहेब म्हणतात की जितू शिंदे मोठा खेळाडू आहे आणि त्याची कॅच तुम्हाला महाग नक्कीच पडणार आहे. ओ माय गॉड, मागे तुम्ही ओनर्सचं बघितलेलं आहेत का? बघितलेलं आहे. ओके ओके, मस्करी करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन फायनल मध्ये नक्की होणार. संकेत, प्रेक्षकांची गर्दी काय म्हणशील? लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंड चिकटकलं जातं, प्रेक्षक आपोआप ग्राउंडवर चिटकले जातात. संकेत, चुकीला माफी नाही. जितूची कॅच. संकेत, निश्चितच षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी स्वप्नील आलाय. स्वप्नील गाडे जे की कापूर गावचे खेळाडू आहेत. खूप चांगली बॉलिंग. मागच्या वर्षी जितू शिंदे आणि विठ्ठल दादाचा विचार केला, जितू शिंदे आणि स्वप्नील गाडे मागच्या एसडी स्ट्रायकर मध्ये खेळ होते, एकाच टीम मध्ये खेळ होते आणि एकाच टीम मधून फायनल जिंकले होते. आता मात्र अपोजिट खेळ होते आणि कोणता संघ फायनल जिंकेल? स्वप्नीलचा व जितूचा मोठा फटका. कॅच सुटल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा वाघाची दार जितू शिंदे फोडतो पाठ. षटकार डीजे. सर बोलले, चुकीला माफी नाही. तुम्हाला भोगावं लागेल, तुम्हाला त्याचा पस्तावा करावाच. दादा, कारण गोगावले साध्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि गोगावले जर विचार केला, गोगलवाडी संघाचे माजी कर्णधार आणि आता मात्र त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा करायचंय. खूप चांगलं गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर किरण विचार केला, वैयक्तिक 5 धावसंख्येवर रोहित शर्माची कॅच सोडली होती. तिसरा परिराह खेळाडूने श्रीलंकेच्या. त्यानंतर 265 धावेची विस्फोटक खेळी त्याने केली. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जीवनदान दिलं तर निश्चितच तुम्हाला चुकीला माफी नसते. नक्कीच संकेत, मी हे म्हणत नाही की जितू शिंदे रोहित शर्मा आहे, फक्त कॅचचं व्हॅल्यू काय असतं, महत्व काय असतं हे अगदी चांगलं तू सांगितलंय की 4 या 5 धावसंख्येवर रोहित शर्माचा कॅच सोडला आणि एक जबरदस्त स्कोर, वैयक्तिक 264 धावा रोहित शर्माने आपल्याला कुठल्या होत्या आणि तो एक मोठा रेकॉर्ड आहे इंडिव्हिज्युअल स्कोर, वैयक्तिक स्कोरचा. जितू शिंदेचा कॅच सोडला आणि दादा म्हटले चुकीला माफी नाही. संकेत, निधी षटक क्रमांक तिसऱ्या स्वप्नील गाडे यांचा पुढचा चेंडू. एक षटकार आला पहिल्या चेंडूवर. हा पुढचा चेंडू, हा मोठा फटका. जेलची संधी, खेळाडू पकडतो जेल आणि खूप चांगली जेल डिझेल. फाउंडेशनची टीम या ठिकाणी सज्ज होते. या ठिकाणी बोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल दादा पवार साहेब, समाजसेवक आमचे लाडके विजयजी शेट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वरजी बेलकर साहेब, सागरजी पावगे साहेब, तसेच आमचे या ठिकाणी लाडके मयूरजी धुमाळ साहेब अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तमाम बोरिया फाउंडेशन कमिटीचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि नक्कीच मागच्या वर्षी सर्वात जास्त फायनलमध्ये पैशांचा पाऊस युट्यूब लाईव्हवर ज्या फाउंडेशनने सोडला होता ते फाउंडेशन या ठिकाणी सज्ज आहे. पाऊस की अतिवृष्टी आम्ही सोडणार नाही. धन्यवाद. ओके, चलिए अब यहाँ पर शुरुआत करते हुए रन संख्या कुल मी लाकर धाव संख्या 23 वर. निश्चितच या ठिकाणी बोरिया फाउंडेशनची आमची टीम आलेली आहे. सातत्याने कोपरकर्णी विभागामध्ये ही टीम निश्चित नवी मुंबईमध्ये काम करत असते. आमचे वाशी असेल, कोपरकर्णी परिसर, नवी मुंबईचा टोटल परिसर आहे, त्यामध्ये आमची बोरिया फाउंडेशनची पूर्ण टीम काम करते. तर ते पवार साहेब असतील, शेट्टे साहेब असतील, बेलकर साहेब असतील, पावगे साहेब असतील, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि कॅचसाठी आणि विकेटसाठी या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक चंदूभाई परदेशी म्हणजे 1000 रुपये या ठिकाणी दिले आहेत. धन्यवाद. दरम्यानचा षटक क्रमांक तिसरा स्वप्नील गाडे षटकार मारल्यानंतर वीट का जवाब पत्तर से निश्चितच करारी जवाब. पुढचा चेंडू, हा चेंडू षटकार मारल्यानंतर 2 डॉट बॉल. किरण संकेत, जस्ट एक फोन आला होता या ठिकाणी. उत्कृष्ट समालोचन म्हणजे माझ्यासाठी कुणालजी धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, यांच्यातर्फे किरण शिरीमकर म्हणजे माझ्यासाठी कॉमेंटेटरसाठी 501 रुपये. धन्यवाद कुणाल, आपण जे प्रेम माझ्यावर दाखवलं मी आपला आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. याच ठिकाणी निश्चितच शेट्टे साहेबांचा सत्कार केला जाईल. विनंती करतो.
व्हाट अ शॉट, कवर की तरफ, वन बाउंस, डीजे भोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल दादा पवार साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. युट्यूबला यांना विनंती करतोय की दादा प्लीज कॅमेरा जरा या ठिकाणी फिरवायचा आहे. राहुल दादा साता समुद्र पार देखील प्रेक्षकांना चालू आहे. इंडोनेशियामधून विठ्ठलराव आवळे यांना मेसेज आलेला आहे. एवढ्या लांबपर्यंत टुर्नामेंट गेले, दिल्लीवरून पंजाबवरून देखील काल फोन येत होते की टुर्नामेंट लाजवाब आहे. राहुल दादा पवार साहेब बोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष, धन्यवाद. बोर युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी बोर प्रीमियर लीगच्या वतीने कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आमचे लाडके विजयजी शेट्टी साहेब समाजसेवक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर ज्ञानेश्वरजी वेलकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर मयूरजी धुमाळ आपला देखील सन्मान होतोय. सागरजी पावडे सर आपल्याला विनंती की आपण देखील सन्मान स्वीकार करायचा आहे. पहा, मैदानामध्ये जर विचार केला 5 चेंडूचा गेम संपला, एक षटकार एक चौकार, परंतु निश्चितच सफर म्हणलं तरी चालणार नाही. एक विकेट निश्चितच आलाय. दरम्यानचा हा पुढचा चेंडू, हा फटका काय होत आहे, मोठा फटका अक्षय कोंडाळकर पडतोय, परंतु हा गेलाय चौकार संख्येच्या बाहेर. मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे प्रेक्षकांना की बाउंड्री रोपला अगदी मित्रा, तुझे पाय तर आतमध्येच आहेत, चुकून तिथे जर टप्पा पडला तुम्ही घरी जाताल आमच्यावर बांबू पडतील. थोडंसं मागे प्लीज, थोडंसं सहकार्य. 5 दिवस खूप चांगलं सहकार्य केलंय, सगळ्यांना विनंती आहे थोडंसं मागे सरा प्लीज 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 सहकार्य करा. तुमच्या सहकार्यानेच बोर प्रीमियर लीग या स्टेजवर सज्ज आहे. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, कारण प्रेक्षकांची उपस्थिती हीच खरी या कार्यक्रमाची संकेत पूर्ण पावती आहे. धन्यवाद. चला चला. खरं प्रेक्षक असणं खूप महत्वाचं असतं, कारण प्रेक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धा आहे आणि तालुक्यातल्या तळागाळातल्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम हे निश्चित बोर्ड प्रीमियर लीग स्पर्धा करत आहे. तालुक्यातले 120 खेळाडू आणि 120 खेळाडूंचा थरार आपल्याला पाहायला भेटेल. स्कोर बोर्डवर धावा लागल्या आहेत त्या 31 धावा दाखल लागल्या आहेत. तिसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 31 धावा गडी बाद झालेला आहे. एक बोर्ड रेणुका ज्वेलर्सचे राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे दोन्ही संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर 3 षटकार लागोपाठ लावले तर बोर्ड रेणुका ज्वेलर्सचे राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे 2000 रुपये रोख मिळणार आहे, याची नोंद घ्या. तसेच आमचे मैत्री प्रतिष्ठानचे संघमालक चंदूभैया परदेशी यांच्यातर्फे कॅच घ्या, विकेट घ्या, चांगली फिल्डिंग करा, 500 रुपये रोख. पुढील चेंडू, धावसंख्या संकेत आई. निश्चितच धावा दाखल लागल्या आहेत त्या 31 धावा दाखल लागल्या असताना 4थ्या षटकाचा हा पहिला चेंडू. हा चेंडू सुरेख टाकला आहे, गॅप मध्ये खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे, पळतोय धावतोय तोपर्यंत निश्चितच त्या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते आणि त्यानंतर मात्र टोटल स्कोरवर धावा लागल्या आहेत त्या 32. संतोष लोकरे साहेब यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर करायचे, कारण रॉकस्टार शिरोळ संघाचे ते ओनर होते आणि आता राष्ट्रीय शिरोमध्ये आपला गणेश कुंभार असेल, बिट्टू शिवतारे असेल, गोपी देवगरे असेल, हे खेळाडू खेळायचे. तालुक्यातल्या खेळाडूंना निश्चित रॉकस्टार शिरोळचे संघनायक काय होत आहे, जेल होण्याची शक्यता, जेल पकडली जाते, आपलातून जेल आणि त्यानंतर मात्र संधी संकेत. चंदूभैया परदेशींच्या हातातल्या टाळ्या वाजलेल्या, त्यांना माहिती की झेल महत्वाचा होता. एक सोडल्यानंतर षटकार पडल्यापर्यंत एक चांगला झेल पहा 111111 रुपये संतोषजी लोकरे साहेब आणि त्यांना विनंती आहे रॉकस्टार शिरोळचे संघनायक संघ मालक
डॉक्टर शिरोळ संघ आपल्या तालुक्यातल्या खेळाडूंना कृष्ण सतपुरे असतील, बबलू पाटील असतील, पप्पू रामगुड्या खेळाडूंना खेळण्याची संधी ते देत असतात. मित्रांनो, चप्पल सुद्धा रोपच्या आतमध्ये ठेवलेले आहेत, त्याला पारितोषिक नाहीये. धन्यवाद. प्लीज प्लीज सहकार्य करा. आइए संकेत. आणि विठ्ठल दावा यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे प्रेक्षकांसाठी. एका हातामध्ये स्ट्रिकची जेल पकडायची आणि 101 रुपयाचं पारितोषिक पटकावायचे. एका हातामध्ये जेल पकडली प्रेक्षकांनी ते विठ्ठल दावा यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक. आमचे स्पॉन्सर देखील तितकेच हुशार आहेत. एका हातामध्येच पकडा, पैसे कमवायचे असतील तर मेहनत दाखवा. मी तर म्हणतो फेविकॉल चिटकूनच या डायरेक्ट. ओके. याकडे पहा बाळासाहेब पवार साहेब यांच्याकडून पहा एक सुवर्ण संधी आले. ॲटमिक षटकार मारल्यावर 501 रुपये, 2000 किती चौकार हॅट्रिक मारली तर 1000, षटकार हॅट्रिक मारले 2000 रोख रुपये पारितोषिक आले आहे. डॅशिंग नगरचे बिल्डर संघाचे संघनायक संघमालक याकडे रामचंद्र शिंदे यांना विनंती आपण व्यासपीठावर राहायचे. संकेत, क्रिकेटचा विचार केला तर सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी साकारलं जातं. 1-1, 2-2 धावा करून चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. आणि प्रेक्षकांची गर्दी जर बघितली तर बोर्ड प्रीमियर लीग 17-2 देखील तितक्याच आगेकूच करते आणि सफल होते असं म्हटलं तरी चालेल. प्रेक्षकांची उपस्थिती बोर्ड प्रीमियर लीग कमिटीचं देखील जितकं कौतुक करेल तितकं कमी आहे. धावसंख्या 1 नंबर सरकते, धावसंख्या पोहोचते 36 वर. किरण शिंदे पहा वैयक्तिक 198 धावसंख्येवर खेळतोय. 2 धावा खेळल्या या स्पर्धेतला सर्वात जास्त धावा 200 धावा या खेळाडूच्या पूर्ण होतील. या खेळाडूचा मी मुलाखत घेतली होती त्यावेळी हा खेळाडू म्हटला होता RRचं मैदान मला आवडतं. का आवडतं त्या खेळाडून दाखवले. 198 धावा वैयक्तिक कुठे किरण शिंदे. आता मात्र काय होते सुरेख चेंडू आणि पंचांनी या ठिकाणी काही निर्णय दिलाय. या सिटीचं वाईट. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22. ओके, धन्यवाद पंच. संकेत, जर विचार केला तर बाबा रामदेव सकाळी 4-4:30 वाजता कसरत करतात. संध्याकाळचे 4:15 वाजत आले तर अंपायर अजून कसरत करतात. बाबा रामदेव झोपले पुन्हा उठणार पण अंपायर तिथेच आहेत. धन्यवाद विठ्ठल. धन्यवाद आमचे लाडके जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळतर्फे दोनही कॉमेंटेटर संकेत धनवडे आणि आम्हाला 501 रुपये वैयक्तिक दादा. धन्यवाद. असंच प्रेम राहू दे. आभारी आहोत, ऋणी आहोत. कारण कॉमेंट्री करून देखील पारितोषिक भेटेल असं वाटलं नव्हतं आणि रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक विठ्ठल आवळे यांच्याकडून संकेत धनवडे दादा आभारी आहोत. अतुल चव्हाण यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. किरणची जो कोणी गोलंदाज विकेट काढेल अतुल चव्हाण यांच्याकडून शिट्टी मोठी आहे. 201 रुपये रोकडा. पाच 64 षटक या ठिकाणी संपलाय. 24 चेंडूचा गेम संपलाय आणि 24 चेंडूचा गेम संपल्यानंतर टोटल स्कोर बोर्डवर 38 धावा दाखल लागल्या आहेत आणि षटक 4 संपले. 24 चेंडूचा गेम संपलेला आहे आणि या ठिकाणी पहा प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. विठ्ठल आव्हाड यांच्याकडून एका हातामध्ये झेल पकडायचे आणि 101 रुपयाचं पारितोषिक कमवायचं आहे. दादा, तुम्ही पारितोषिक लावल्यावर निम्मे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. निम्मे प्रेक्षक हातात फेविकॉल लावूनच आहेत. एका हातामध्ये चिटकलाच पाहिजे. चला चला, प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारल्यानंतर जर प्रेक्षकाने जर एका हातामध्ये चेंडू जर पकडला तर आपले लाडके जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आव्हाड यांच्यातर्फे मिळणार आहेत रोख रक्कम 101 रुपये. निश्चितच 24 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर 38 धावा दाखल लागल्या आहेत आणि संतोष भाऊ गोगावले यांच्याकडून पहा प्रत्येक षटकारामागे 501 रुपये आणि एक षटकार जो लागला त्याला 501 रुपये जमा झाले आहेत. आणि चंद्रभाऊ परदेशीने आतापर्यंत 2,500 रुपये आणि यांचं सर्व विठ्ठल आव्हाड मोजत आहेत. म्हणजे पहा क्रिकेटवर मोजलेच पाहिजेत आणि घेतलेच पाहिजेत असं दादा म्हणतात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा मॅच चालू आहे. चला चला, या ठिकाणी
रेणुका ज्वेलर्स बोर राजूशेठ मोहिते यांच्याकडून विकेट हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक 2000 रुपये. हा चेंडू किरण साडी, हा फटका आणि 200 धावसंख्या पूर्ण केली आहे. वैयक्तिक 200 धावा. चला किरण बॅट वर केली तरी चालेल. टाळा टाळा विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरात वेणू कक्ष तुमच्याकडून एमबी स्ट्रायकर्स टाळा टाळा. यस यस. काय साता समुद्र पार युट्यूबला पोहोचवणार आहे. त्याठिकाणी बोलावडे गावचे माजी सरपंच युवा उद्योजक सुनील आबा आवाळे देखील व्यासपीठावर आले आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्याचबरोबर भगवानदादा आवाळे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा मोठा फटका किरण शिंदे मारतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. संगमाला प्रदीपजी बेरा यांच्यातर्फे एमबी स्ट्रायकर्सच्या किरणचे 200 धावा पूर्ण झाल्याबद्दल 501 रुपये नगद आलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. सन्मान देतोय, चांगला चेंडू होता तिथे सन्मान देतो. धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 48 वर. 5व्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक. 8 षटकांची मॅच. किरणला माहिती की मॅच मोठी आहे, 8 षटकांची आहे. इतक्यात जल्दबाजी करणं एवढं सोपं राहणार नाहीये. ओ खरा थ्रो, कॅचिंग प्रॅक्टिस नाहीये. विकेट घ्यायचं असेल तर अक्षय जोरात थ्रो करावा लागेल. मिसफिल्डच्या जोरावर धावसंख्या 2 पुढे सरकते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. 50 धावा फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी एमबी स्ट्रायकर्स. संघमालक प्रदीपजी बेहरा, वैभवजी नेत्री सर यांच्या संघ मालकीचा हा संघ. आणि थोडासा त्यांच्या मनामध्ये लाडू फुटला असेल आणि कदाचित लाडू फुटायचा बाकी आहे चंदू यांचा. अच्छी गेंद, घुटना टेक, तमाशा देख, शॉट खेलने वाले थे लेकिन बीट किया वहां पर पूर्णपणे चकवते हा गोलंदाज ज्याचं नाव विकास कंक. दापकीकर कंकवाडीचा हा खेळाडू आहे. सुरेख चेंडू. विठ्ठल दादा या चेंडूला इंग्लिश मध्ये यॉर्कर म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात बुंधा. अगदी जबरदस्त जडवे गेंदबाजी ज्याला म्हटलं जातं. सुरेख गोलंदाजी. संकेत संकेत आइये आइये. या वर्ल्ड प्रीमियर लीग बद्दल, कमिटी बद्दल वैयक्तिक मत तुझं काय राहील? प्रेक्षक चुंबकासारखे ग्राउंडवर खेचून आलेले आहेत. आयोजनाबद्दल तुझं काय मत राहील? निश्चितच बा आयपीएल देखील झोप मारेल या प्रकारची भगवती टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटेल. हे सर्व श्रेय मी आमच्या बोर्ड प्रीमियर कमिटीला देईन, कारण आयपीएल पेक्षा सुरेख टुर्नामेंट हे आमच्या बोर्ड प्रीमियर कमिटीने ठेवली. आणि तालुक्यातल्या तळागाळातल्या म्हणजे पहा कंकवाडी असेल, त्याचबरोबर आमचं दारांदो असेल, कोणगावचा सकाळी खेळाडू आला होता राजू दिघे. त्यानंतर गोविनीचा खेळाडू पहा गोविनी कुठे राहिली, चिखलगाव कुठे राहिली, वरवडी कुठे राहिली, म्हणजे पूर्ण करंदी कांबरे कुठे राहिला, आकाश सुका याने जल पकडली. म्हणजे तालुक्यातला एक गाव शिंदेवाडी वेळू पूर्ण कापूरचा दाप्तेकर कंकवाडी म्हणजे सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम ही बोर्ड प्रीमियर कमिटी करते. तर एकदा टाळा वाजवणं कमिटीसाठी सर्वांनी टाळा वाजवा. एवढा चांगला मंच खेळाडूसाठी आणि एवढी चांगली टुर्नामेंट प्रेक्षकांना बघायला मिळाली. कमिटीसाठी कौतुक करावं तितकं कमी आहे. यश आणि उत्कृष्ट आणि यशस्वी नियोजन असे आमचे विठ्ठलदादा आवाळे मिळत आहेत. आणि दादा खुजल्याने म्हणजे विचार करा टुर्नामेंट किती मोठे आहे. तुडुंब गर्दी आपल्याला निश्चितच टुर्नामेंट मध्ये पाहायला भेटते. दादा खुश झाले, आपल्याला 500 आलेलेच आहेत. डोंट वरी, दादा खुश आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन चाललंय. कोणी राग मानू नका प्लीज. विनंती आहे की खेळाडू खेळत असतात, बॉलिंग बॅटिंग चालत असते. प्रेक्षकांचं मनोरंजन हाच आमचा एक छोटासा उद्दिष्ट आहे. कृपया याच्यातून कोणी राग मानू नका. अगदी दिलगीर व्यक्ती करते. धन्यवाद. आणि कॅमेरामॅनला देखील विनंती, आपण जरा गर्दीत तुडुंब गर्दी जी आहे ती देखील रेकॉर्ड केली तरी चालेल. दादा आकाश सुकाळेने कर्दी कांबळेच्या खेळाडूने झेल टिपला होता. युट्यूब लाईव्हवर इंडिया क्रिकवर 3500 पेक्षा जास्त लाईक्स. आतापर्यंत वर्ल्ड प्रीमियर लीगला कुठल्या खेळाडूला जर लाईक्स मिळाले असतील तर तो आकाश सुकाळे. जो बॉलिंग हातापत्र गोलंदाजी करतोय सावरदरे गावचा खेळाडू गणेश साळुंके यांनी जर हॅट्रिक घेतली तर संतोष लोकरे रॉक्षा शिरवाचे संघ मालक त्यांच्याकडून 501 रुपयाचा रोख रुपये पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले आहे.
या ठिकाणी कोणत्याही फलंदाजाने जर चौकारांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपये, षटकारांची हॅट्रिक मारली तर बाळासाहेब पवार कॉन्ट्रॅक्टर यांच्यातर्फे 2000 रुपये. या ठिकाणी बोर रेणुका ज्वेलर्सचे राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये. अपील 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 नक्की चेंडू उसळी घेतोय, थोडासा बाउन्स असेल, एक्स्ट्रा पेस पण होता, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना एलबीडब्ल्यू आउट करताना बिल्कुल स्टंप के सामने लाना होगा बल्लेबाज को, तब जाकर एलबीडब्ल्यू की बात बनेगी. निश्चितच दरम्यानचा पुढचा चेंडू षटक क्रमांक 6 गणेश सावंत यांचा गणेश सावंत यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकले. 2 चेंडू टाकत असताना फक्त 1 धाव खर्च केले. या सावरदरे गावच्या खेळाडून देखील या स्पर्धेमध्ये निश्चितच वेगळी छाप पाडले. हा मोठा फटका काय होत आहे, जेल होण्याची शक्यता. अक्षय कोंडाळकर चेंडू खाली आहे आणि सेकंदामध्ये घाटेमध्ये जेल पकडले. ही जेल पहा किती महत्वपूर्ण आहे. चला ठीक आहे. घेऊन विनंती, थोडाच वेळ बाकी आहे. या ठिकाणी अतुल चव्हाण यांच्यातर्फे ज्या गोलंदाजाने किरणला बाद केलं त्यासाठी 200 रुपये रोख. त्याचबरोबर पहा या ठिकाणी किरण कांबळे देखील आले आहेत, त्यांचं देखील अर्धे स्वागत. त्याचबरोबर चंदुभाई परदेशी यांच्याकडून कॅच घेणाऱ्या खेळाडूला, त्याचबरोबर बॉलिंग टाकणाऱ्या बॉलरला 501 असे तब्बल 1001 रुपये पारितोषिक समाज. कॉमेंट्रीचा आवाज बाहेर देखील जातोय. आज सुट्टी जरी असली तरी इन्कम टॅक्स ऑफिसर इथे फिरत असेल कदाचित. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 53 धावा. सुरेख फटका, कार्पेट शॉट. अक्षय कोंडाळकर बघतोय आणि तत्पूर्वी ज्याने कॅच टिपला होता ते क्षेत्ररक्षकाचं नाव अक्षय गाडे. अक्षय बॉलिवूड स्टार मध्ये विठ्ठल दादा अक्षय कुमार आपल्याला सर्वांना माहिती असेल. सीधा साधा 2 अक्षय या संघामध्ये आहेत, पण खतरनाक मूडमध्ये आहेत. संख्या 54. आणि अजिंक्य वाडकर या खेळाडूचा विचार केला. ससेवाडीचे खेळाडू आहेत. पहिल्या मॅच मॅच त्यांना 2 वेळा भेटले आणि 2 वेळा त्यांनी 46 धावसंख्येची पारी खेळलेली आहे. प्रवीण वाडकर या खेळाडूने पहा या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सुटलाय आणि झेल सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. आणि खेळाडूकडून मात्र मिस्टेक झाले आणि त्यानंतर मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रवीण वाडकर या खेळाडूने देखील या स्पर्धेमध्ये निश्चित आपलं वर्चस्व गाजवलंय. मागील मॅच मध्ये देखील डॅशिंग दिलदार विरुद्ध खेळत असताना खूप चांगली खेळी ह्या प्रवीणने केली होती. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्या खेळाडूने या ठिकाणी त्याला जीवनदान दिलंय. धन्यवाद. या ठिकाणी रेणुका ज्वेलर्स बोर्डचे राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे जर विकेटची हॅट्रिक घेतली किंवा जर फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक मारली तर 2000 रुपये रेणुका ज्वेलर्स बोर. दरम्यानचा पुढचा चेंडू हा मात्र मोठा फटका. धावची संधी काय होत आहे, ताळमेळ चुकला आहे आणि त्यानंतरचा मात्र हा डायरेक्ट हिट आपला चालला. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता, फुलटा चेंडू होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला गिफ्ट म्हटलं जातं, लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं. कदाचित मंगळवारी फलंदाज लॉलीपॉप खात नसेल. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 56 वर. चला विनोद हॅलो. चला धन्यवाद. आवाज वाढवायचा, कारण आवाज खूप महत्वाचा आहे, कारण खास किरणचा आवाज ऐकण्यासाठी या ठिकाणी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. चला कंटिन्यू. संकेत बस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संकेत देखील एक आपल्या मोर तालुक्यातील नामांकित कॉमेंटेटर आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याने छाप सोडलेला हा कॉमेंटेटर संकेत धनावडे, लायन फ्रॉम चिखलगाव, दोंडेवाडी. दादा पोपट म्हणतात त्याला, बोलका. ओके ओके ओके. चला चला चला. धावसंख्या 56. चला बाळासाहेब पवार यांच्यातर्फे किरण शिंदे जे 200 धावा पूर्ण केल्या त्यांच्यातर्फे 201 रुपयाचं पारितोषिक. संकेत वही आण, मांडून ठेव, नाही तर गडबड होईल.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट. बाळासाहेब पवार यांच्यातर्फे 201 रुपये जमा झालेले आहेत. 200 धावा पूर्ण केल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब पवार यांच्यातर्फे 200 रुपये. राजूशेठ मोहिते बोर्ड रेणुका ज्वेलर्सचे यांच्यातर्फे विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक मारणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपये. पहा 7वं षटक विकास कंक आले आहेत. धारामी गावचे खेळाडू, धारामी कंकवाडीचे घनसोली परिसरामध्ये निश्चित क्रिकेट खेळतात. 40 वर्षाचा हा खेळाडू, परंतु या खेळाडूने देखील प्रभावित केलाय. वयोवृद्ध खेळाडूपर्यंत एका अक्षरमध्ये 2 बॉल लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आणि हा चेंडू अनुभव वापरतोय आणि सांगतोय का मी घनसोली ते बोर असा प्रवास केलाय, का मला या ठिकाणी संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये आपलं षटक टाकण्यासाठी दिलंय 7वं. पहिलं षटक देखील खूप चांगल्यारीत्या टाकलं आणि आता मात्र सेकंडला षटक टाकत असताना खूप चांगली बॉलिंग. विकास कंक मॅन फ्रॉम धारंबे कंकवाडी. दरम्यान विकास कंक याचा पुढचा चेंडू. हा चेंडू काय होत आहे, जेलची शक्यता, खेळाडू जातो गुड्डू आणि आता मात्र ही सोडली तिसरी जेल. खूप बचाव बॉलिंग. गुड्डूकडून या प्रकारचं क्रिकेट खूप कमी वेळा पाहायला भेटतो. विकास कंक नाराज असेल कारण ही कॅच झाली असती तर मोठा खेळाडू तंबूच्या आश्रय गेला असता. कारण अजिंक्य प्रवीण वाडकर या खेळाडूची जेल सुटले आणि प्रवीण वाडकर या खेळाडूला जीवनदान निश्चितच दादामध्ये आता मात्र महागाई वाढली, खरोखर महागाई वाढली. कारण 75,000 रुपयाची जेल होती. जर तुम्ही या खेळाडूला बाद करता तर 75,000 रुपये तुम्ही जिंकताय, परंतु या ठिकाणी लॉलीपॉप जेल सोडले. आता मात्र यू मिस आय डेफिनेटली विल इट. फर्निचर इश्यू आहे. महागाई किती जरी वाढली असेल तर लोक आमच्याकडे खूप आहेत. विकास कंक फुल ऑन फायर दिसेल. पवार सर उपस्थित आहेत. सर चुंबकाप्रमाणे खेचले जाणार. येस, धन्यवाद. स्थानबंद व्हायचे महेश पवार सर. बोरिया फाउंडेशन टीम आपल्या देखील या ठिकाणी सरचं स्वागत. धन्यवाद. धावसंख्या 61 धावसंख्या 61. पूर्णपणे मॅच नक्कीच 1-2 धावा करून पुढे सरकवली जाते. त्याचबरोबर पहा या ठिकाणी आमचे ज्यांचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं विश्वनाथ चव्हाण देखील व्यासपीठावर आहेत. आमची बोरिया फाउंडेशनची सर्व टीम आहे. पवार साहेब, शेटे साहेब, पावगे साहेब, त्याचबरोबर सर्व टीम आणि त्याचबरोबर ज्यांच्याद्वारे आमचे आबा देखील उपस्थित आहेत, ज्यांनी युट्यूब लाईव्हला खर्च केला आहे आणि आबांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यानचा हा चेंडू. आता मात्र वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. आताची एक धाव आणि एका धावेवर संघाची धावसंख्या दाखल लागली जाते ती 62 धावा. 62 धावा दाखल लागल्या आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू. हा चेंडू काय होत आहे आणि भारत आपल्या खेळाडूने 40 वर्ष आणि हा खेळाडू 40 वर्ष असून सुद्धा किरण ज्या प्रकारे खेळ करतो, काय म्हणशील त्या बॉलिंग बद्दल? जबरदस्त जबरदस्त. क्रिकेटला वय नसतं. जर तुमचा फॉर्म कंटिन्यू असेल, प्रॅक्टिस असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल तर तुम्ही येणाऱ्या कुठल्याही यंगस्टरला, कुठल्याही मोठ्या खेळाडूला अगदी 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 सहजपणे नमवू शकता. त्याचंच हे उदाहरण आहे. किरण जर विचार केला एचडी स्ट्रायकर संघाचा अजित दानावडे 3रा क्रमांक, अक्षय कोंढाळकर, जितू शिंदे 1-2 नंबरला आलेत. म्हणजे एचडी स्ट्रायकर संघाचे एक सर्व खेळाडू हे 3 नंबरसाठी आलेले आहेत. काय म्हणशील त्याबद्दल? नक्कीच नक्कीच. परफॉर्मन्स तुम्हाला नक्कीच खेचून घेतो. कारण मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स होता. चंदू साहेब यांची मॅन ऑफ द सिरीज एलईडी होती मागच्या वर्षी. एलईडी त्यांनी दिली, परंतु पूर्ण मॅच त्यांनी बघितली आणि अक्षयला डायरेक्ट संघात घेतलंय. एलईडी फुकट नव्हती, त्यांनी बघूनच दिली होती. बरोबर. आणि त्याचबरोबर नितीन बापू दामगुडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय आणि त्यांनी विकेट हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. आणि षटक मला वाटतं या ठिकाणी गुड्डू आलाय, स्वप्नील गाडे
शेवटचं निर्वाणचं हाणामार्ग षटक, 8वं षटक आणि 8वं षटक घेऊन आलाय स्वप्नील गावडे. परंतु विकास कंकचं ते षटक टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, सामना फिरवलाय. एक आधी सामना फिरवण्याचं काम एडकर विकास कंक या खेळाडूने सर्वात कमी धावा देऊन केलंय. शेवटचं षटक गुड्डूचं. हा चेंडू खूप सुरुवातीला बॉल टाकला जातोय, आता मात्र डॉट बॉल. आणि मेडन टाकलं तर विश्वजित चव्हाण यांच्याकडून 1,001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांना संकेत बोरिया फाउंडेशन तर्फे प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि विकेट आणि जर षटकारांची जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. बोर युवा फाउंडेशन 3 षटकाराला तब्बल 5,000च्या वर पारितोषिक लागलेलं आहे. ओमकार तिराने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ओमकार तिराने परंतु षटकार आलाय हा मात्र छपरातोड षटका न नक्कीच षटकार बघून मैत्री प्रतिष्ठानच्या ओनरला थंडी वाजली असेल. लांब लचक षटकार होता. डीजे मास्टरचं कौतुक करावंच लागेल. बोरिया फाउंडेशन प्रत्येक चौकाराला 100 रुपये, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक 500 रुपये. आता जो आमच्या गोगावले साहेबाकडून पहा संतोष भाऊ गोगावले यांच्याकडून सर माफ करा. तर काय करायचं टुर्नामेंट एवढी मोठी, प्रेक्षकाचं प्रेम आणि आपण प्रेक्षकासाठी टुर्नामेंट होते. चला कंटिन्यू. 1,001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. थोडीशी एक्साइटमेंट. आय एम रिअली सॉरी सर. खरं तर संकेत या क्षणासाठी बोर्ड प्रीमियर लीग 5 दिवस सज्ज होती. हा क्षण टिपण्यासाठी 5 दिवस मेहनत घेतली होती. बोर्ड प्रीमियर लीग कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बोर्ड या फाउंडेशन प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि षटकार आणि जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1,000 रुपये. त्याचबरोबर संतोष भाऊ गोगावले यांच्याकडून या ठिकाणी 500 अशा 2 षटकांसाठी 1,000 रुपये आले. कॅच की संभावना. ओ से कॅच डीजे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 70 वर. कॅच अगदी आरामात घेतला होता. या ठिकाणी रेणुका ज्वेलर्स बोर्डचे राजेश्वर मोहिते षटकारांची किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके गोल्डन मॅन सोनेरी व्यक्तिमत्व नितीन अण्णा दामोदर साहेब यांच्यातर्फे विकेट हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2,000 रोकडा. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत आता सागर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. संतोष भाऊ गोगावले यांच्याकडून पुन्हा 501 रुपयाचं पारितोषिक. संतोष भाऊ गोगावले आता मात्र गरम वातावरण करत आहेत. 501 रुपयाचं षटकारासाठी पारितोषिक डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्पॉन्सर्स म्हणतात हॅट्रिक कुठून मारायची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सलग 2 षटकारांसाठी बघत काय होतंय, कारण आत्ताच्या चेंडूवर षटकार लागलेला आहे. धावसंख्या 76. शेवटचा चेंडू शिल्लक. चतुर्चाला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 78. 79 धावांची गरज आणि चंदुरायांचे हृदयाचे ठोके ऐकायचे. 79 धावांची गरज. 48 चेंडूमध्ये तोपर्यंत डीजे.
ग्राउंडवर बळीराजा चषक 2021 स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक तब्बल 75,000 रुपये, तृतीय पारितोषिक तब्बल 40,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक तब्बल 25,000 रुपये. बीड लातूरमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत आणि 2 महिन्यापूर्वी इतक्या किराणा देण्यात येणार आहे. जर कोणत्या संघाला जर एंट्री करायची असेल तर या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक उपस्थित आहेत. बोरिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 200 रुपये, विकेट किंवा षटकारांच्या हॅट्रिकला 1,000 रुपये. दिवेश आबांचा या ठिकाणी शुभ सत्कार केला जाईल, ज्यांच्याद्वारे युट्यूब लाईव्ह स्पर्धा ही आपल्याला पाहायला भेटेल. कॅमेरामॅन सर्व तुझा खर्च यांनी केलाय, कॅश पेमेंट यांनी केलं तुझं, त्यामुळे यांच्याकडे जास्त फोकस कर. याच्या अगोदरच कॅमेरा तिकडे होता. ओह माय गॉड, होता है एक्साइटमेंट हो जाता है, अपना आदमी दिखने के बाद हो जाता है. चला जितू सिंगे सर प्लीज थोडी घाई करायची, प्लीज प्लीज प्लीज. आणि या ठिकाणी पहा कौतुक करावं लागेल आमचे संतोष भाऊ गोगावलेने आतापर्यंत 3 षटकार गेलेत आणि 3 षटकारांना या ठिकाणी 1,500 रुपये दिलेले आहेत. आणि संतोष भाऊ गोगावले त्यांच्या गोगलवाडीचे आहेत. शिवगरगाव कोऱ्यामध्ये देखील त्यांचं क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला भेटतात. संतोष भाऊ गोगावले यांनी या ठिकाणी देखील निश्चितच या ठिकाणी 1,500 रुपये दिले आहेत. संतोष भाऊ गोगावले विनंती सर आपण व्यासपीठ बनायचे, भाऊ वर यायचं, चला व्यासपीठावर यावर, चला संतोष भाऊ वर या. धन्यवाद. चला चंद्रकांत सागे आपण व्यासपीठावर यायचे, चला. आणि त्याचबरोबर गजानन शेट्टी आपण देखील वर यायचे, त्याचबरोबर दत्तात्रय गावडे आपण देखील व्यासपीठावर यायचे, चला. संतोष शेट्टी आपण व्यासपीठावर बसायचे. जनसंख्येत विष्णुदादा गोळे आपण देखील व्यासपीठावर यायचे, विष्णुदादा गोळे आपण देखील व्यासपीठावर यायचे. संतोष भाऊ गोगावले यांच्याद्वारे या ठिकाणी 1,500 रुपये निश्चित षटकारासाठी देण्यात आलेला आहे. संकेत 1 मिनिट. या ठिकाणी जो कोणी विकेटची आणि षटकारांची हॅट्रिक येईल या बोर तालुक्याचे गोल्डन मॅन सोनेरी व्यक्तिमत्व नितीन अण्णा दांबुडे यांच्यातर्फे मिळणार आहेत 2,000 रुपये. विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर कोणी घेतली तर गोल्डन मॅन सोनेरी व्यक्तिमत्व नितीन अण्णा दांबुडे यांच्यातर्फे मिळणार आहेत 2,000 रुपये रोख. बोरिया फाउंडेशन तर्फे प्रत्येक चौकाराला 200 रुपये, षटकारांच्या किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी 1,000 रुपये. बोरिया फाउंडेशन धन्यवाद. आपण बोर्ड प्रीमियर लीगला भेट दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. ओके ओके ओके. या ठिकाणी रेणुका ज्वेलर्स बोर्डचे राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे षटकारांच्या आणि माफ करा विकेटच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. गोल्डन मॅन सोनेरी व्यक्तिमत्व नितीन अण्णा दांगुडे यांच्यातर्फे मिळणार आहेत षटकारांच्या आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. गोल्डन मॅन सोनेरी व्यक्तिमत्व. धन्यवाद. अक्षय कोंडाळकर मित्रांनो, ज्याने मागच्या पहिल्या पर्वामध्ये 2 अर्धशतक ठोकले, या सर्वांमध्ये देखील 26 चेंडूमध्ये 73 धावा हायएस्ट स्कोर इंडिव्हिज्युअल करणारा अक्षय कोंडाळकर. बळीराजा चषक 2021 चे ऑर्गनायझर संकेत सर्वात मोठं पारितोषिक येते. फेब्रुवारीमध्ये जे आयोजक आहेत प्रमोद शिरीमकर, त्यानंतर अमित शिरीमकर, दीपक शिरीमकर यांच्यातर्फे अक्षय कोंडाळकरला सुवर्ण संधी. जर 50 धावा केल्या आणि जर त्या 50 धावा नाही झाल्या, जर 3 षटकार ठोकले तर फक्त अक्षय कोंडाळकरला बळीराजा चषकचे ऑर्गनायझर यांच्यातर्फे 11,000 रुपये. ओ माय गॉड, जर 50 नाही मारली तर 3 षटकार मारावे लागतील. धन्यवाद. बोरिया फाउंडेशन तर्फे अक्षय कोंडाळकरचा संपूर्ण खर्च वर्षाचा बोरिया फाउंडेशन करणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. बळीराजा चषकचे ऑर्गनायझर प्रमोद शिरीमकर, दीपक शिरीमकर, अमित शिरीमकर यांच्यातर्फे 11,000 रुपये अक्षयला लागलेले आहेत. घुटना टेक तमाशा देख जबरदस्त.
मित्रांनो, कॅमेऱ्याची युट्यूबची जी वायर गेली आहे, वायरीपासून लांब राहा प्लीज. व्यक्त येतोय. व्हॉट अ शॉट. या टुर्नामेंटचा सर्वात चांगला शॉट म्हटला जाऊ शकतो. जबरदस्त शॉट. पाच संतोष भाऊ गोगावले यांच्याकडून विकेटसाठी 501 रुपयाचं 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. हे ठेव बोरिया फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक षटकारामागे 500 रुपये आणि प्रत्येक चौकारामागे 200. अक्षय कोंडाळकर, ए फॉर अक्षय आणि सी फॉर क्लास. अक्षयच्या पाठीतून क्लासिक चौकार. इट इज इट. जर 50 मारले तर 11,000. 3 षटकार मारले तरी 11,000. 50 नाही मारले तर 3 षटकार 11,000 लगातार. ओ माय गॉड. अपील अपील अपील. पंचांवर पैसे टाकले जाते. डोळ्यात गरम तेल टाकूनच उभे आहेत. अपीलचा काहीच परिणाम होणार. धावसंख्या स्थिर 8 वर. 4 चेंडूच्या सामन्यानंतर टोटल 48 चेंडूमध्ये 79 धावांची गरज असताना 4 चेंडू बिनगडीबाद. संकेत 8 धावा का जाते. वारं इकडे सुटते. मॅचचं वारं कुठे जाते. वाऱ्याचं माहित नाही, पण तुम्ही पैसे मोजून आता मात्र माझं डोकं फिरले. कारण 2 चौकार 401 रुपये आणि षटकाराची हॅट्रिक काय होत आहे. मोठा मासा काय लागला जातोय. 11,000 रुपये गेले पाण्यात. अक्षय कोंडाळकर बॅक टू पवेलियन. दिसे तंबूत देखील बघितली जाते. अक्षयला जर 11,000 लागले होते तर त्याच्याच विकेटला 500 रुपये रोख आलेले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष कुणाल धुमाळ यांच्यातर्फे आणि यांच्याकडून 501 रुपये विकेटसाठी. अक्षयच्या विकेटसाठी 1,001 रुपये लागले. धन्यवाद. या ठिकाणी बोर रेणुका ज्वेलर्सचे आमचे लाडके राजू शेठ मोहिते यांच्यातर्फे विकेट हॅट्रिक किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. आमचे गोल्डन व्यक्तिमत्व, सोनेर व्यक्तिमत्व नितीन अण्णा दांगुडे यांच्यातर्फे मिळणार आहेत. षटकारांची हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिकसाठी 2,000 रोख. कुणाल धुमाळ हार्दिक स्वागत. या कराटे चॅम्पियन ब्लॅक बेल्ट सोमनाथ भाऊ भगवे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल 1 अतिरिक्त धाव. आताची 1 धाव मिळेल आणि एका धावेळी संघाची धावसंख्या पुढे सरसरते, फुलते, पसरते, रुंदावते, आकार घेतला जातो. धावसंख्येला 9 धावा धावफलकावर लागल्या आहेत. येणारे चेंडू असतील 34 आणि 70 धावांची अवघडच. हा फटका फटकवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी संकेत अजून एक मेसेज आलाय. जर षटकारांची किंवा जर विकेटची हॅट्रिक घेतली तर अक्षयभाऊ खंडाला यांच्यातर्फे 3,000 रुपये. दादा आता पाऊस नाही, अतिवृष्टी होते. इन्कम टॅक्सचे 2 ऑफिसर पाठवलेले आहेत. लक्ष द्या. चला 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 काही करायचे. 8 ओव्हरची मॅच. मोठा मासा, बिग फिश जाळ्यात सापडला, अडकला असं म्हटलं तरी चालेल. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन, ज्याच्यावर सर्वात मोठं पारितोषिक 11,000 लावण्यात आलं होतं. आणि हे फक्त भोर युवा फाउंडेशन मध्ये जे उपस्थित आहेत त्यांच्या देखील पारितोषिक लावलं होतं. भोर प्रीमियर लीग 2021. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. भोर प्रीमियर लीग कमिटीचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच हॅट्स ऑफ. एक जबरदस्त मंच, एक चांगला मंच या ठिकाणी खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांना चांगली स्पर्धा बघण्यासाठी ज्यांचा हातभार लागला. धन्यवाद. बिट्टू शिवतारे हा मात्र आता औषधकाला सचिन शिवतारे या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आणि बिट्टूने जर हॅट्रिक षटकार मारले तर संतोष शेठ लोकरे रॉकस्टार शिरवाचे संघ मालक त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक रोख रुपये या ठिकाणी जमा झालेला आहे. हॅट्रिक षटकार मारचे माफ करा 1,001 रुपये. बिट्टूला सुवर्ण संधी. सचिन शिवतारे उतरवली गावचा कोयनुरीला, ज्याने क्रिकेटमध्ये खूप नाव केलं. हा चेंडू आता मात्र दिशा द्यायची होती. आता मात्र डॉट बॉल. कही पे निघाए कही पे निशाणा. आणि षटक क्रमांक 2 ससेवाडीचा खेळाडू प्रवीण वाडकर बॉलिंगसाठी आलाय.
प्रवीण वाडकरचा डॉट बॉल आपल्याला निश्चितच पाहायला भेटतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेला हा खेळाडू प्रवीण. दोघांपैकी कोणीही 3 षटकार लागले तर रोहन शेठ लेखावले यांच्याकडून 1000 रुपये. मॅच कमी फोन जास्त येतात. कुणासर आपण स्थान बनवायचे. धन्यवाद. पैसे जमा करा. तुम्ही घरी जाताल पोकर बांबूचे फटके आमच्या पडतील. प्लीज 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 विनंती करतोय. बाउंड्रीला आपण पाय मागे घ्या. पुढचा चेंडू आता मात्र काय होत आहे. सुरज फटका मिट्टूच्या मॅडतून 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव काय होत आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण. आता मात्र महत्वपूर्ण मॅच आहे आणि सचिन शिवतारेची बॅट बोलणं फार महत्वाचं आहे. जुना खेळाडू आहे. गोवा रिटर्न म्हणलं तरी काय हलकं ठरणार नाही आणि बोरीवा फाउंडेशनतून वरतो पहा या ठिकाणी षटकार चौकार हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खरंच बिट्टूंचं कौतुक करावं तिथे कमी आहे. सचिन कृष्णा सातपुतेने ज्याला गोव्यापर्यंत घेऊन गेला होता तो भोरचा सुपरस्टार बिट्टू ऑन स्ट्राईक उर्फ आयला सचिन. हा फटका पहा. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न बसलाय आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरा प्रवीण वाडकर 3 चेंडू टाकतोय. फक्त 2 धावा खर्च करतोय. दुसरा पॉवर प्लेचं षटक. 3 षटके पॉवर प्लेचे राहणार आहेत. त्यामुळे अति काही संकटात नाही. घाई करायची नाही. गडबड करायची नाही. 8 षटकांचे सामने. आव्हान मोठं आहे परंतु चेंडू देखील आपल्याला बरेचसे निश्चितच खेळायला भेटणार आहेत. प्रवीणचा पुढचा चेंडू. हा रिव्हर्सचा फटका. बिट्टू शिवतारे चेंडू सीमारेषा पार. वाघाची दार. बिट्टू बोलतो पार. स्टोरन होती. त्यावेळी रॉकस्टार शिरवळचा संघ हारला होता परंतु अख्ख्या मैदानाने बिट्टू शिवतारेला उचललं होतं. त्यात पैशीच्या ग्राउंडवर 101 धावसंख्या कुटण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. दादा याचा साखरपुडा होता. साखरपुड्याच्या वेळी देखील हा क्रिकेटमध्ये खेळत होता. पैशीच्या ग्राउंडवर मॅच खेळत होता. घरी गेला तर साखरपुडा आटोपला होता. असा क्रिकेटवरचा खेळाडू बिट्टू शिवतारे ऑन फायर. 1 षटकार या ठिकाणी टाकतो. रिव्हर्सचा षटकार. मोठा फटका बिट्टूच्या बॅटतून. या खेळाडूसाठी टाळ्या झाला पाहिजे. आमचा कामा नाही. 1 मिनिट संकेत. नितीन अण्णा दामगुडे यांचे 2000 रुपये. लेखावले साहेब यांचे 3000 रुपये. त्यानंतर राजू शेठ मोहिते यांचे 2000 रुपये. बाळासाहेब पवार कॉन्ट्रॅक्टर 1000 रुपये. हा षटकार मारला तर घाबरू नका अजून मारायचं आहे. आणि डिझे थांबू मला वाटतं डिझेला संधी कमीच भेटणार कारण बिट्टूने षटकार हॅट्रिक मारली. बॉल द्या. 2 सलग रिव्हर्सचे फटके का मारतो. या खेळाडूने संदेश पार्टे सारख्या खेळाडूला 3 चेंडू 3 रिव्हर्स षटकार मारले. विजय शेवटर 1001 रुपयाचं पारितोषिक लावले. संकेत क्रिकेटचे जत्रा. क्रिकेटचं महाकुंभ. क्रिकेटचा मेळावा. गोर प्रीमियर लीग 2021 क्रिकेटची पंढरी. यस 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 दादा तुमच्याकडून पण फार शिकायचं. 500 आलीत. धन्यवाद. हा षटकार जर लागला संतोष भाऊ गोगावले यांच्यातर्फे 500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर प्रदीप सुमेराम आणि वैभव मित्र यांचा समोर संघ खेळतोय. त्यानंतर पारदर्शक कुठे गेले एवढे आलेत. बाळासाहेब पवार 1000 रुपये. त्यानंतर नितीन अण्णा दामगुडे पाटील यांच्यातर्फे 2000 रुपये. अक्षय खंडाळे पाटील 3000 रुपये. यानंतर रेणुका ज्वेलर्सचे राजूसाहेब मोहिते यांचे 2000 रुपये. सात तुमचं नाव. विजय शिवतरे 1000 रुपये. सगळ्यांचे पैसे खिशात गेलेले आहेत. जवळपास ATM मध्ये पैसे टाकले होते. पासवर्ड टाकलाच होता तेवढ्यात फोन गेला. डोंट वरी काढू नका वाचलेत. ओके जे या ठिकाणी बनकर साहेब आलेले आहेत त्यांनी देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचंय.
अक्षयदा खांडाळे आणि रोहन लोकावे यांच्याकडून पहा प्रत्येक षटकारामागे 501 रुपये. बिट्टू शिवतारेच्या टोटल स्कोर बोर्ड धावा लागल्या आहेत त्या 23 रन्स. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि त्यानंतर मात्र 14 धावा या षटकामध्ये आलेत. विठ्ठल धावा यांच्याकडून पहा एका हातामध्ये प्रेक्षकाने जेल पकडली तर 101 रुपये. विजय शिवतारे यांच्याकडून त्याचे बंधू बिट्टू शिवतारेसाठी 101 रुपये प्रत्येक षटकारामागे. बोरिया फाउंडेशन तर्फे प्रत्येक सावकाराला 200 रुपये 2000 देऊन गेलेत. इथून जरी गेले असले तरी पैसे ठेवून गेलेले आहेत. 2000 रुपये बोरिया फाउंडेशन तर्फे प्रत्येक सावकाराला. धन्यवाद. खरोखर बोरिया फाउंडेशनचं कौतुक करावे लागेल. त्यांनी माझ्या हातात 2000 रुपये दिले. म्हणलं खेळाडूला लाव, कोणताही खेळाडू असू दे फक्त लाव. धन्यवाद. मस्करी करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन हाच एकमेक उद्देश. धावसंख्या कोण मिळालं स्कोरर 23. शांत नको, जोश पाहिजे कारण आता मॅच रंगादार आहे. थोडाच वेळ बाकी आहे. तुझा पण चेक तयार आहे. डोंट वरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 23. षटक संपलेलं आहे. खरंच संकेत बिट्टूचं कौतुक करावं लागेल. त्याच रिव्हर्स शॉटसाठी फिल्डर तिथे उभा होता परंतु त्याला फरक नाही पडत. जरी फिल्डर उभा असला तरी माझी काबिलियत आहे, माझी क्षमता आहे आणि 2 लगातार षटकार आणि तब्बल बऱ्याचशा प्रेक्षकांची हृदयाचे डोके वाढवले होते. निर्धाव चेंडू. सलग 2 षटकार मारल्यानंतर ज्यांनी ज्यांनी पैसे लावले होते त्यांचे हृदयाचे ठोके असे वाढले होते. धक 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 धक. मेगा फायनल जर जिंकायला गेला तर 75,000, 51,000, 24,000चा डिफरन्स फार मोठा आहे. आणि गणेश साळुंके सावरदार ब्रँड चेंडू सीमारेषा पार चौकार. या चौकारासाठी पहा तात्या सागे आणि त्याचबरोबर चंद्रबाब परदेशी यांच्याकडून प्रत्येकी 500 असं रुपयाचं पारितोषिक लागलं आहे. बोरिया फाउंडेशनचे 200 रुपये आणि बोरिया फाउंडेशन यांच्याकडून 201 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 75,001 रुपये. कमवायला गेलं तर दादा आम्हाला 2 महिने लागतात. इथे फक्त अर्धा तास बाकी आहे. चांगला खेळ जो खेळ लगभग 25 ते 24,000चा डिफरन्स आहे. सुरेख चेंडू. लो फुल टॉस क्रिकेटच्या भाषेमध्ये गिफ्ट म्हटलं जातं, लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातो. कदाचित मंगळवारी खात नसेल, कदाचित. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 27 वर. आपण देखील 500 रुपये दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हे पहा आज 5वा दिवस आहे आणि गेली 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉमेंट्रीचं काम या ठिकाणी 2 मंडळ करतायत आणि त्यांचं देखील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकदा कौतुक करा. आपल्या तालुक्यातील एक टाळ्या वाजवल्यानंतर एनर्जी वाढते आणि टाळ्या वाजवायला माझ्या माहितीप्रमाणे काही पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. किरण शेवणकर तांबाडगावचा आहे, भोर तालुक्यातील एक चांगला निवेदक आहे. त्याप्रमाणे आमचा संकेत दानवडे, मूर्ती लहानपण कीर्तिमान, चिखलगावचा, कोहिनूर, हिरा, मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या वाणीच्या जोरावर
एक चांगलं असं एक स्वतःचं व्यासपीठ तयार करून जिथं क्रिकेट स्पर्धा तिथं संकेत हे एक समीकरण झालेलं आहे आणि किरण सुद्धा त्याला अपवाद नाही. दोघांचंही या ठिकाणी भोर प्रीमियर लीगच्या वतीनं सर्वांनी पुण्याच्या याला टाळ्या वाजून कौतुक करायचं. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. जवळपास डोळ्यात पाणीच आणलं होतं, आत्ता रिटर्न घेतलंय. माहिती घेतो दादा. चला धावसंख्या स्थिर, धावसंख्या 29 वर. षटक संपलेलं आहे. तिसरं धावसंख्या एक चेंडू बाकी माफ करा. धावसंख्या 29, अजूनही 50 धावांची गरज. त्याकडे पहा आकाश जोंडे लाईव्ह क्रिकेट सामने पाहत आहेत. ते देखील म्हणत आहे बोरमध्ये पैशांचा पाऊस. निश्चितच पैशांचा पाऊस नाही तर महापाऊस आणि सर्वांना हवा वाटणारा हा पाऊस. पिसावडे गावचा खेळाडू जर विचार केला वैभव चौधरीचा, मागच्या वर्षी दादा एचडी स्ट्रायकर आकाश सुकाळ वैभव चौधरी ही जोडी मी फक्त क्षेत्ररक्षणासाठी घेतली होती, कारण मी त्या संघाचा मॅनेजर होतो आणि या दोन खेळाडूंना फक्त क्षेत्ररक्षणासाठी दिलं होतं. दोन्ही खेळाडू माझे 100% एफर्ट देतात. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या थांबल्या कामात खूप चांगली कामगिरी. अफलातून क्लासिक फिल्डिंग. संकेत जवळजवळ चेंडू पकडला होता, परंतु डाय मारल्यानंतर ज्या प्रकारचा खाली पडला त्यावेळेस हा चेंडू निसटला गेला. पिसावडे गावचा हा वैभव मित्रांनो 75,000, 51,000, 24,000चा डिफरन्स आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर ट्रॉफीकडे लक्ष जर दिलं, चांदी तर आहेच आहे, 50,000 तोळ्याच्या हिशोबाने सोनं लावलेलं आहे. जो कोणी जिंकेल थेट झेड सिक्युरिटी मध्ये घरी असेल, सोय केलेली आहे. प्रेक्षकांना वाटेल की कदाचित सोनं चांदी आम्ही घेऊन जाऊ, पळून घेऊन जाऊ, पोकळ बांबीचे फटके मिळतील. 30 चेंडू 48 धावांची गरज. व्यासपीठावर यायचंय. चला कंटिन्यू किरण. तुला काय वाटतंय येणारे चेंडू असतील ते 30 आणि 30 चेंडू 48 धावा, कोणता संघ बाजी मारेल? बाजी नक्कीच जर म्हणायचं गेलं तर दोन्ही संघ आता 50-50 वर आहेत, परंतु फायनलचा चेस असेल त्यामुळे मैत्री प्रतिष्ठावर थोडंसं प्रेशरची घंटा नक्कीच असेल. कारण कुकर फक्त किचन मध्ये शिट्ट्या मारत नाही, फलंदाज गोलंदाजाने एकमेकांच्या शिट्ट्या मारलेल्याच आहेत. षटक क्रमांक त्या ठिकाणी घेऊन आला संकेत पांगारे आणि या संकेत पांगारेचा देखील विचार केला तर हा खेळाडू आजारी आहे, तरी सुद्धा मैदानामध्ये खेळतोय आपल्या संघासाठी. एमबी स्ट्रायकर संघासाठी वेळूगावचा सितारा दादा शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये इमेजिन प्लेअर म्हणून ट्रॉफी भेटली. किरण संतोषराव गोगले यांनी प्रत्येक विकेटला 1,000 रुपये लावले होते. 2,000 रुपये आतापर्यंत झालेले आहेत. त्या सगळ्यांचा गुगल पे नंबर त्यांना द्या. त्यांनी सांगितलं घपला नको, डायरेक्ट अकाउंटवर. नाही गरगोर आणि संतोष गोगावले देणार, 100% देणार, कारण मी शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये कॉमेंट्री करत होतो. जवळजवळ मला वाटतं 15,000 रुपये संतोष बावलीच दिले असतील. क्या बात. आणि आता माझ्याकडे त्यांचे 5,000 रुपये जमा झाले, म्हणजे एवढं क्रिकेट प्रेम. माझा नंबर देऊन ठेव. हा सुरेख फटका. ओ माय गॉड. चेंडू जर हातात लागला असता, चिपकला असता तर कदाचित हा फलंदाज नक्कीच बाद झाला असता. तो कोण आहे ज्याने रिव्हर्सचे 2 खतरनाक षटकार ठोकलेत आणि फायनल मध्ये चंद्रभया परदेशीच्या मनामध्ये 2 मोठे लाडू आणले होते. तो बाद झाला असता तर कदाचित ओनरचं टेन्शन वाढलं असतं. ठकठक नाही, हृदयाचे ठोके आहेत. प्रदीप बेहरा सर, वैभवजी नेत्रे सर, एमबी स्ट्रायकरचे ओनर, त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकायचे आहेत. रोहन लेकावे, अक्षय खंडे यांच्या जरिए बिट्टूच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपये. संतोष लोकरे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. रोक्षा शिरवाचे संघ मालक आणि काय होतंय सावकार की नाही अडवलाय 2 डावा पूर्ण केले जातात. संतोष लोकरे यांना विनंती आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. दादा एडगेट बसायचंय. संतोष लोकरे यांचा एडगेट सन्मान केला जाईल. बोर तालुक्यातल्या खेळाडूंना कृष्णा सातपुते असेल, बबलू पाटील असेल, या टेनिस क्रिकेट विश्वातले मोठे मोठे खेळाडू या संघ मालकांनी निश्चितच आपल्या रॉकस्टार शिरवळमध्ये खेळवले. खूप चांगलं गोड व्यक्तिमत्व आहे
आपल्या तालुक्याच्या खेळाडूसाठी 30,000 रुपये एका वेळी खर्च करतात. अजय पाठक यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचे. चला, खूप चांगले खेळाडू आहेत, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला असेल. विठ्ठलदादा आव्हाड यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विजय शिवतरे यांच्यातर्फे बिट्टूच्या प्रत्येक चौकाराला 101 रुपये, प्रत्येक शेतकऱ्याला लेखावळे आणि खंडाळे साहेब यांच्यातर्फे 500 रुपये आणि बिट्टूच्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये संतोष नोकरे यांच्याकडून 101 रुपये जमा झालेले आहेत. आणि विजय शिवतरे 101 रुपये. रिवर्सचा फटका पुन्हा एकदा. हा खेळाडू रायटे का लेफ्ट तेच खेळायला करतो. नक्कीच गोलंदाज अगदी प्रश्न पडतो, चेंडू नक्की टाकायचा कुठे करा, खेळतो राईट हँड स्विच हिट आणि रिव्हर्सचा फटका. पण एक खासियत आहे की तो मारतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. लागला तर लागला, परंतु जर प्रेक्षकांनी जर ते षटकार नसते मारले तर नक्की त्याची तारीफ केली नसती. परंतु त्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि भर प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिसच्या जोरावर खेळतोय. सव्वीस चेंडू 44 धावांची गरज. चंदूबाई परदेशी संघाचे मैत्री प्रतिष्ठानचे ओनर यांच्या हृदयाचे संकेत ठोके ऐकायचेत. यांच्या हृदयाचे ठोके थोडा वाढलेले आहेत. येस, 44 धावांची गरज. 44 राष्ट्रीय लीग. त्या वेळगावचे युवा नेते अमोल शेठ पांगारे हे देखील या ठिकाणी आले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात. फटका बसला होता गुड्डूचा. फलंदाज स्वप्नील गाडे हा खेळाडूचा कापरो गावचे खेळाडू आहेत, त्यामुळे माऊली बागा यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. माजी सरपंच वेळूगाव त्यांच्या वेळूची पोरं घ्यायचे आहेत. बरं, एमबी स्ट्रायकर्स, अर्धा एमबी स्ट्रायकर म्हणजे ग्रामपंचायत वेळू. आमच्या गावात नाही अमोल पांगारे. आणि मला वाटतं दादांच्या संघामध्ये देखील अमोल पांगारे वेळूचा खेळ होता. वेळूमध्ये क्रिकेट खेळाडू खूप आहेत आणि क्रिकेटची आवड शिवबंगाव पासून इकडे आले. कुसगावचे आमचे मित्रमंडळी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय होतंय, सोन्याचा गोळा धरती मात्र अर्पण केलाय. कॅचेस विन द मॅचेस. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल आणि इथे मात्र कॅचेस क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या दाफोगाव लागले आहे 37 रन्स. 4 षटकार. कमिटीचा आमचे श्री राजू शेठ आवाळे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील खूप प्रयत्न केलेत. त्यानंतर अनंत शिर्के सर, चंद्रकांत मयेकर, मनोज शेट्टे, दत्तदादा खोपडे, अजिंक्य वाटे, वैभवजी मित्र, संदीपजी वरपे, मोहन मोरे, धनंजय आवाळे, माऊलीदादा आवाळे, गणेशदादा वालगुडे, निलेशदादा पवार, मंगेशदादा कुंभार, विजयदादा सुरगुडे, गणेश सोनपुरे सर, विजय शिवतरे सर आणि विनायक देवकर यांच्या अत्यंत परिश्रमाने ही टुर्नामेंट आहे आणि जिथे या टुर्नामेंटचं कौतुक करावं लागेल. सर्वांनी एकदा कमिटीसाठी एकदा जोरदार टाळा मित्रांनो, सर्वांनी. कारण ज्या प्रकारचा खेळाडूसाठी हा मंच तयार केला आहे की सांगली टुर्नामेंट भोर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट, प्रोफेशनल टुर्नामेंट म्हटलं तरी चालेल, जी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असेल, खेळाडूंच्या मंचासाठी असेल. खरंच बोर्ड प्रीमियर लीग कमिटी आपलं कौतुक करावं तितकं कमी लागले शब्द नाही आहेत. इट्स स्पीचलेस. खरंच मी हा एकच शब्द वापरू शकतो, कमिटी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धावसंख्या तब्बल 34. किती पाहिजेत मित्र? 37 माफ करा. किती हवेत? 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. जर कोणाचं हृदय कमजोर असेल, जर कोणाला हृदयाचा त्रास असेल तर 15 मिनिटं ग्राउंडच्या बाहेर जा किंवा डोळे बंद करा, कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. विठ्ठल दादा आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, डॉक्टर नाहीत. प्लीज दिलो की धडकेने बघायला वाला मॅच. गोलंदाज प्रवीण वाडकर, ससेवाडीचा एक जबरदस्त खेळाडू प्रवीण वाडकर. 24 चेंडू 42 धावा. नक्कीच चंदूबाई या ठिकाणी स्माइल करतात, पण त्यांच्या बाजूला डॉक्टर आणून ठेवा, हृदयाचे ठोके वाढत आहेत. दादा डॉक्टर आहे ना? ओके.
आमचे बनकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. चला बनकर सर आपण व्यासपीठावर या. हे जे रोप आहेत जे बोर तालुक्याचे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला जे चौकाराचे महाराष्ट्र पोलीस आहेत, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि सर्व रोप त्यांनी लावलेला आहे. चला कंटिन्यू करून धन्यवाद. जे बाउंड्रीला आपण जे रोप बघत हा जेव्हा चौकार आणि षटकार दिला आहे, संपूर्ण रोप ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रदान करण्यात आला होता. ऑन ड्युटी 24 तास महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले साहेब धन्यवाद अगदी मनापासून. कारण शोभा या रोपमध्ये देखील आलेले असं म्हटलं तरी चालेल. सर एक मिनिट जरा इकडे सर लाईव्ह सर प्लीज थोडंसं सहकार्य करायचं. सर या आयोजनाबद्दल बोर्ड प्रीमियर लीग बद्दल आमच्या कमिटी मेंबरने एक चांगला मंच तयार केला. या ठिकाणी प्रेक्षक वर्गाने देखील तितकीच चांगली साथ दिलेली आहे. तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये बोर्ड प्रीमियर लीग बद्दल आयोजन कमिटीबद्दल तुमचं मत काय राहील? सर्वप्रथम उपस्थित सर्व खेळाडूंचं त्याचप्रमाणे आयोजकांचं मनापासून मी धन्यवाद देईल की माझ्या शौर्य इव्हेंट्सला या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्रभर शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून काम करण्याचं कार्य करत असतो. मी गेले स्वतः 25 वर्ष क्रिकेट खेळतो. वाघोली गावचा मी रहिवासी आहे आणि पुणे जिल्ह्यातील एक गाव एकचा जो संघ आहे माझा, तो संघ पुणे जिल्ह्यात क्रमांक 1चा आहे. त्याचं नाव आहे पैलवान सचिन भाडे प्रतिष्ठान. या संघाला खेळवण्याबरोबरच क्रिकेटची सेवा करण्याचं जे मनामध्ये या ठिकाणी जो मानस ठेवला होता, त्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये जिथे देखील स्पर्धा असेल तिथे अल्प दरामध्ये बाउंड्री लाईनचं काम असेल, रिव्ह्यू सिस्टीमच्या LED सिस्टीम असतील किंवा फ्लॅग्स असतील किंवा ट्रान्स असतील, क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण इव्हेंट शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून केलं जातं. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, पाहायचंय कशा प्रकारे लक्ष पूर्ण केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्ण केल्या गेल्या त्या 39 धावा मात्र पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. फलंदाज मात्र सज्ज झालाय. सुरेख पद्धतीने टाकला चेंडू, परंतु आंतरराष्ट्रीय नियमावली क्रमांक 22चं अनुकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. 22व्या नियमाचं अनुकरण सांगत या ठिकाणी मुख्य पंच या चेंडूला खराब घोषित करत आहेत आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाला प्रदान केली जात आहे. या धावेने मात्र धावफलकाने उसळी घेतली. एका धावेने धावफलकावरती तब्बल धावा लावून पोहोचल्या त्या 40. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, मारा करतोय, तिकट मारा करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण मात्र गोलंदाजी मार्कवर असेल तर फलंदाज बिट्टू पुन्हा एकदा काऊ करण्याच्या दिशेने कार्पेट पद्धतीने केला फटका. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फेकी. एका धावावरती मात्र समाधान असेल. या धावसंख्येने मात्र धावफलक जाईल तो 41 धावांवरती. काहीच सोपं आणि काहीच अवघड लक्ष मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना भोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून तालुक्याला मोहिनी घालणारे मात्र मैदान हे या ठिकाणी सज्ज आहे. या मैदानाच्या माध्यमातून या तालुक्याला आवाज देते. चांगल्या खेळाडूंनी या ठिकाणी घडा आणि या तालुक्याचं भवितव्य मोठं करा. खऱ्या अर्थानं आयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद देईल. सर्व आयोजकांनी अपार कष्टातून उभी केलेली ही बोर्डची स्पर्धा, त्यामध्ये आमचे सहकारी मित्र मोरे साहेब असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या कष्टाने ही स्पर्धा उभी केली. स्पर्धा उभी करणं तेवढं सोपं काम नसतं आणि ती मोठं केली तर ती पार पडणं सोपं नसतं. मान्यवरांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. पुन्हा एकदा ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं उभी केलेली ही स्पर्धा आणि शेवटचा अंतिम दिवस याचीसाठी केला होता असं शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. धावांचं लक्ष मात्र काहीच टोकडं आणि काहीच अवघड वाटत असताना गोलंदाज पुन्हा एकदा धार लावतोय. धावसंख्या 41 वर 39 माफ करा 38 धावांची गरज. 38 धावांची गरज. ये निकल चुका है गेंदबाज, बल्लेबाज तैयार. जर चंद्रभैया बाबा रामदेव सकाळी 4 वाजता कसरत करून झोपले, आमचे अंपायर अजूनही कसरत करतात. यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. 5:15 वाजले परंतु अजूनही कसरत करताना थांबलेले नाहीत. कुणाल सर लागोपाठ 3 वाईटसाठी रोहन दादा यांच्या तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक कसल्या स्वरूपात येऊ शकतो? विठ्ठलराव म्हणतात बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. ओ माय गॉड, दादा शेरशाही पण जबरदस्त करतात आणि यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला देखील मिळलं जातं. धन्यवाद. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 43 वर अजूनही 36 धावांची गरज. 20 चेंडू आणि 36
धावांची गरज. अक्षय कोंडाळकर नक्कीच डोक्यावर हात ठेवून उभा असेल. पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर 8 षटकं मॅच बघायची वेळ आली होती. 20 चेंडू 36 धावा, एक लंबा छक्का. मैच का स्वरूप रुख पलट सकता है. हवा का छोर बंद हो चुका है, यानी कि अब जो भी होगा टाइमिंग के साथ, ताकत के साथ लगाना होगा. सांगाय नेहमीच हवा कमी असते मित्रांनो. षटकार मारायचे असतील तर ताकद आणि ताकद बरोबर टायमिंग एक्स्ट्रा लावावंच लागेल तर मोठे षटकार मिळतील. जर अक्षय कोंडाळकर असतात तर, आणि विठ्ठलदादा जर आणि तर क्रिकेटच्या भाषेमध्ये जमीन आणि आसमान एवढा मोठा फरक आहे. नक्कीच बड़ा प्लेयर इतने आसानी से मैच को इतने लंबे तक नहीं लेकर जाता, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल. पॅडल स्वीप डीप स्क्वेअरच्या दिशेने गेलेला हा चेंडू. धावसंख्या मिसफील्ड होते, धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 45 वर. अजूनही 34 धावांची गरज. येणाऱ्या 34 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. 19 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. बॉल ये निकल चुके हैं. पाणी एक बहाना है. हे नक्कीच अक्षय कान मंत्र द्यायला चाललंय असं म्हटलं तरी चालेल. नियमों के हिसाब से अक्षय वहां पर तोड़ता हुआ नक्की करल से काय हे नक्कीच कळणार है. दोनों बल्लेबाज अक्षय के पास कहना मंत्र होगा. दोन्ही संघ दाखवलेली राजू सर फायनलचा मोठा मुकाबला, मेगा फायनल, ग्रँड फिनाले. 18 चेंडू 34 धावांची गरज. 15 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 33. 15 चेंडू 33 धावा, 33 धावा 15 चेंडू. वैभव चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर. हा पुढचा चेंडू. आता मात्र फक्त सन्मान दिला काय होत आहे. धावचीची संधी आणि आता मात्र ही संधी हुकली आहे. पाय ठिकाणी धावचीत खेळाडू बाद करायचा होता, परंतु ती संधी मिस केली आणि टोटल स्कोरबोर्ड धावांचा जर विचार केला, धावा धावफलकावर लागल्या आहेत 47, 47 धावसंख्या, 47 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता मात्र येणारे चेंडू 14 आणि 32 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 32 धावसंख्येची गरज. बिट्टू शिवतारे, वैभव चौधरी गोलंदाजी एंडवर, वैभव सोनबा चौधरी गोलंदाजी एंडवर. हा रिवर्सचा फटका, क्लासिक शॉट आणि बिट्टूच्या गाडीतून रिवर्सचा चौकार. चेंडू 29 धावसंख्येची गरज. मेगा फायनलचा मुकाबला. 13 चेंडू 28 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 29 बिट्टू शिवतारे खेळतो. 16 चेंडू 29 धावसंख्येवर बिट्टू शिवतारे खेळतोय. पहा बिट्टू शिवतारे यांनी जर 50 धावा केल्या तर विठ्ठल दावा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादांचं म्हणणं आहे हा खेळाडू खूप चांगली बॅटिंग करतोय आणि विजय शिवतारे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. 13 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज मैदानामध्ये. 13 चेंडू 28 धावा. वैभव सोनबा चौधरी गोलंदाजी एंडवर. पिसावरे गावचा खेळाडू सामना करेल सचिन शिवतारे, मॅन फ्रॉम उतरवली. हा चेंडू शेवटचा चेंडू वैभवचा. हा मात्र मोठा फटका, रॉकेट फटका आणि रिवर्सचा चौकार. टाळ्या वाजतात या खेळाडूच्या खेळीवर. देखा बिट्टू का रिवर्स शॉट, देखा जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाजी
आणि अशोक जाधवचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याने खूप सहकार्य केलंय. पाण्याची सोय असेल किंवा कोणतेही काम असेल, आमचा अशोक जाधव निश्चितच करतोय. दांगवडे गावचा आहे आणि खूप चांगलं काम आमच्या दत्ता सरांच्या आज्ञेखाली ते सर्व काम करतोय, त्यामुळे त्याचं देखील कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या सहकार्यातून मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पार पाडल्या जातात, यांचं योगदान विसरता कामा नये. धन्यवाद. बोर्ड प्रीमियर लीग 2021 छोटासा लाडू मैत्री प्रतिष्ठानचे सन्मानक यांच्या मनात फुटलेला आहे. 2 चौकारांमुळे. यानंतर प्रदीपजी बेहरा सर, वैभवजी मित्र सर यांचे देखील 2 चौकाराने हृदयाचे ठोके नक्कीच वाढलेले आहेत. MB स्ट्रायकर्स वर्सेस मैत्री प्रतिष्ठान. मित्रांनो, ज्या प्रकारच्या फायनलची अपेक्षा होती, ज्या प्रकारची मॅच बघण्यासाठी या ठिकाणी हजारोने दर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच प्रकारची फायनल. किती वाजले आहेत? 12 चेंडू 24, 12 गेंदे 24 रन, 12 बॉल, रन टू नीड 24 ओनली. ये हो सकता है, बन सकता है. मैच बराबरी पे है, सामने बिट्टू है तो तेज तर्रार गेंदबाज भी मौजूद है. संकेत बांगड़े तेज तर्राट सामने होंगे बल्लेबाज गणेश शिकाळे. चला, उद्योजक बाळासाहेब कुंभार या ठिकाणी आले, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. हा चेंडू वाईड बॉल, एक्स्ट्रा रन आणि नियम क्रमांक 22. 1 अतिरिक्त धाव मिळेल आणि संकेत या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि त्या धावेने संघाची धावसंख्या 56 धावा दाखल लागल्या आहेत. खरंच हा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु फायनलचं प्रेशर आहे. फायनल का प्रेशर, फायनल का दरार. एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या मध्ये खेळताना नक्कीच मन खचलेलं असेल. त्याचबरोबर आमचे संदीपजी दोंडे पाटील साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. संदीपजी दोंडे पाटील साहेब मागील वर्षी HD टायगर संघाचे संघमालक होते. चला, दोंडे पाटील साहेब आतमध्ये यायचे. SD सायकल्स यांनी मागच्या वर्षी बोर्ड प्रीमियर लीग पहिलं सत्र जिंकलं होतं. त्याचे ओनर स्मितल फाउंडेशनचे सर्व अध्यक्ष संदीपजी धोंडे पाटील सर यांच्या ठिकाणी आव्हान होतं. थेट नेरूळवरून साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. माजी उपसरपंच बोलावडेगाव गणेश शेठ आवाळे, यशराज गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर या ठिकाणी आले आहेत. संदीपजी धोंडे पाटील साहेब या ठिकाणी म्हणजे संदीपजी धोंडे पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. जर विचार केला, हे दोन्ही संघ हे संदीपजी धोंडे पाटील यांचे खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये. यावर्षी काही कारणास्तव त्यांनी निश्चितच या ठिकाणी एंट्री केली नाही, परंतु खेळाडू बाद झालाय आणि नवीन आलेला खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय अक्षय गाडे. पहा, विठ्ठल दादांचं एक नाव माहित आहे. दादा आहेत बोलावड्याचे, परंतु अख्या बोर तालुक्याची खबर ठेवतात. दादा आहेत जिल्हा परिषद सदस्य. आपली सुद्धा हिस्ट्री असेल. ओके, चला चला. मॅच स्कोर तिला सांग, नंतर फोन करतो. तिला सांग, मेसेज करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. किती? 57 धावसंख्या. अजून 22 धावांची गरज. किती चेंडू मध्ये? 11 चेंडू 22 धावा. राजकारणातले सचिन तेंडुलकर सर म्हटलं पाहिजे. आवडत आलं तुम्हाला? फास्ट आउटफील्ड. मैत्री प्रतिष्ठानच्या कॅब मधून फुडगूस घातला जातोय, टाळ्यांचा कडकडाट घातला जातोय. फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. 1 मिनिट थांबा. जस्ट अ मोमेंट. कार्यकर्ते, प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स, 1 मिनिट. चला, मी मगाशी सांगतो बाउंड्री लेफ्टच्या थोडस मागे यायचं. प्लीज घ्या. पंच डिसिजन करायचं आहे. पंच डिसिजन 3 धावा. ओके, धन्यवाद. 3 रन के साथ स्कोरर आगे बढ़ता हुआ. धावसंख्या 60 वर 19 धावांची गरज. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि युट्यूब लाईव्ह दिले, युट्यूब लाईव्ह ज्यांनी दिले आमचे दिवस आबा यादव यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. ते देखील या ठिकाणी आले होते, त्यांचे देखील हार्दिक आभार. शिकवण देखील युट्यूब लाईव्ह जो आपण लाईव्ह स्कोर बघतात, प्रत्येक चेंडूवर बारीक नजर है. हुक करने का प्रयास. आप तभी शॉर्ट पिच गेंद डाल सकते हैं जब आपके पास पेस हो. पेस के साथ यहाँ पर बीट करते हुए जबरदस्त लाईव्ह स्कोर. तुमचं देखील कौतुक करा. तितकी कमी आहे. 9 चेंडू 19 धावांची गरज. तुमच्या हृदयाचे ठोके वाढू नका.
एक मिनिट. मैत्री प्रतिष्ठान काय प्रॉब्लेम आहे? फिल्डर्स कॉल असतो म्हणा, फिल्डर्स कॉल एक बॉन्ड. हा एक मिनिट तुमचं काय असेल पंचांशी बोलून घ्या अक्षय प्लीज. ओके तर बाहेरचं कोणी काय बोलू नका. एक मिनिट कॅप्टन गेला ते 2 मिनिट कॅप्टन बोलेल ना 2 मिनिटं प्लीज 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 प्लीज. अक्षय जी अगर 10 सेकंड के अंदर आप बाहर नहीं गए तो पेनल्टी मिल सकती है. अक्षय जी प्लीज. फील्डर्स कॉल. लास्ट कॉल फील्डर्स कॉल. मित्र रिप्ले नसेल तर फील्डर्स कॉल मानला जातो. विनायक सर प्लीज. अक्षय सर 2 सेकंडच्या आत बाहेर नाही तर पेनल्टी. थँक्यू अंपायर्स थँक्यू. येस पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल याची नोंद घ्या. इथून पुढे अशा प्रकारची दखल कॅप्टन कूल अक्षय घेतली जाणार नाही. चेंडू बाकी आहेत 9. किती पाहिजेत? 19 धावांची गरज. क्या मॅच संकेत. दोन्ही संघ मजबूत आहेत बलाढ्य आहेत आणि आपली फायनल जिंकण्याच्या धडपडीमध्ये नक्कीच घुसणार आहेत. 8 चेंडू 18 धावा. अब लेग साइड के ऊपर अगर आप कड़ा प्रहार करोगे तो हवा का जोर थोड़ा सा उल्टा है. सायंकाळच्या वेळेवर जर षटकार मारायचे असतील तर हवेच्या बरोबर मारावे लागतील याची देखील दखल घ्या. उलट्या दिशेने शॉर्ट षटकार लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष कुणाल धुमाळ धन्यवाद. ते हवेचा अंदाज सांगतायत. नहीं बैकअप नहीं बिल्कुल सही कॉल. अगर डायरेक्ट हिट नहीं लगता तो एक और रन हो सकता था. बॉल संख्या 1 बढ़ सकते. अनुभव के साथ खेलते हुए संदीप पाटील साहेब हार्दिक अभिनंदन धन्यवाद. आपण या ठिकाणी आल्याबद्दल बोर्ड प्रीमियर लीग आणि कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. 7 चेंडू खतरा है विठ्ठल दादा. 17 रनांची गरज. कुछ भी हो सकता है. क्रिकेट है. एक ओवर में 17 बन सकते हैं. एक गेंद में 7 बन सकते हैं. 13 बन चुके हैं. एक नहीं बनता. ये क्रिकेट है. आता 650 लोग आपल्याला लाईव्ह बघतात युट्यूबद्वारे. गडबडाट. बिट्टू खेळतो वैयक्तिक 34 या धावसंख्येवर ज्यामध्ये 2 रिव्हर्सचे षटकार आहेत. एक मिनट संकेत ये क्या कैच पकड़ा. ये फाइनल का मुकाबला पकड़ा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याच फॉलोमध्ये फलंदाज संकेत काय बोलशील? करिअर संकेत बंगारे या खेळाडूने शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये देखील याच प्रकारचे एफर्ट दाखवलं. तर या खेळाडूमध्ये जी क्षमता आहे वय वर्षाचा विचार केला अवघा 20 वर्ष आणि ज्या प्रकारे कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 501 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी विठ्ठल दादा जमा झालेत म्हणजे आणि संदीपजी दोंडे पाटील साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक 201 रुपयाचं पारितोषिक. संतोषराव गोगल यांच्यातर्फे बिट्टूच्या फलंदाजीसाठी 1000 रुपये. धन्यवाद दादा. संदीपजी दोंडे पाटील साहेब आणि विठ्ठल आवाय साहेब यांच्याकडून 501. एक मिनिट संकेतजी दोंडे पाटील साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक रोख रुपये ठिकाणी जमा झाले. जो कोणी शेवटचे षटक टाकणार आहे सूर्यकांत वाघ प्रतिष्ठान भोर यांच्या वतीने सलग 3 डॉट चेंडू सलग 3 विकेट किंवा 3 चौकार किंवा 3 षटकार जर मारले तर शशिकांत भाऊ यांच्यातर्फे सूर्यकांत वाघ प्रतिष्ठान तर्फे तब्बल 2000 रुपये उपस्थित आले आहेत. सचिन दादा नवीन आपण व्यासपीठावर यायचंय. माजी नगर अध्यक्ष चला व्यासपीठावर आहे दादा. आणि काँग्रेसचे नगरपालिकेचे कार्यकर्ते आहेत गटनेते आहेत आणि विठ्ठल दादा आवाय यांचे चांगले मित्र. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. हा खेळाडू मारू शकतो कारण ज्या बॅट्समनचं नाव
अक्षय गाडे अनोनी को हानी कर दे असा खेळाडू ऑन स्ट्राइक कापुरोसा खेळाडू तब तक आपको कोई नहीं हरा सकता जब आप खुद से नहीं हारोगे. मैच है बन सकता है. वैभव तेज तर्राट आक्रमक गोलंदाज. पिसावरे एक्सप्रेस असं म्हटलं तरी चालेल. 5 चेंडू समीकरण तिथेच आहे, कुठे जाऊ नका. संदीपजी धोंडे पाटील साहेब यांच्याकडून वैभवसाठी 501 रुपयाचं मॅच काढली तर मागच्या वर्षी त्यांच्याच संघातला हा गोलंदाज होता. यस 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 त्याच्यावर प्रेम आलेलं आहे. 500 रुपये. आणि 4 वेळेस शिंदे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक. टाकली तर 1001 रुपयाचं. एक मिनिट. सूर्यकांत वाघ प्रतिष्ठान भोर जर आत्ता डाग केला तर 1000 रुपये मिळण्याची संधी आहे. शशिकांत भाऊ मेडन टाकली. वैभवसाठी 501 रुपयाचं पारितोषिक संदीपजी धोंडे पाटील साहेब. आणि मॅच काढून दिल्यावर आणि संकेत सर्व दर्शक उठून मॅच बघतात. अब ये मैच बैठकर देखने का समय नहीं है. भागवा हा चालू काय होतो आणि हा गेला षटकार 6 धावा. मॅच मध्ये अजून प्रवीण बेहरा वैभव मित्रे एम स्ट्रायकर्स. चला मैदानाच्या बाहेर जायचं सर्वांनी आत कुणी येऊ नका. 3 चेंडू आणि गरज आहे ती धावसंख्येची. बळीराजा चषकचे ऑर्गनायझर अनिल नाईक यांच्यातर्फे जर या फलंदाजाने जर अजून 2 षटकार सलग मारले, गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर बळीराजाचे आयोजक अनिल नाईक यांच्यातर्फे अवनिफॉर्मतर्फे 5000 रुपये. हॅट्रिक वैभव जर घेतली तर अनिल नाईक 3 चेंडू 11 धावा. 11 धावा. 3 चेंडू 2 षटकार. अक्षय गाडे 3 चेंडू 11 धावा. वैभव चौधरी पिसावरे गावचा खेळाडू बॅट्समॅन अक्षय गाडे कापुरोसा धन्यवाद. निम्मे प्रेक्षक उठून उभे राहिलेले आहेत. बसून मॅच बघूच शकत नाहीत. दादा डॉक्टरला फोन करा. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. जर कोणाचं हृदय कमजोर असेल तर आत्ताच घरी जा किंवा 15 मिनिटं डोळे बंद करा. चंदू भैया आमचे डॉक्टर नाहीत, काहीच करू शकत नाहीत. 3 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 11 धावसंख्येची. 3 चेंडू 2 चौकार 1 षटकार किंवा 3 चेंडू 2 षटकार. अक्षय गाडे षटकार मारतोय. त्याचा अर्थ मॅच ही सुरुवात झाली. 3 चेंडू 11 धावा. हा मोठा फटका कॅपमध्ये घेऊन काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 2 धावा. 9 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 9 धावसंख्या. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. वैभव चौधरी पिसावरे एक्सप्रेस विरुद्ध कापुरोसा धन्यवाद अक्षय वाडे. पब्लिक थोडं मागे वा प्लीज प्लीज. सहकार्य. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. आणि हा डॉट बॉल. आणि हा डॉट बॉल. 1 चेंडू 9 धावा. पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा. पूर्णपणे मॅच संपलेली आहे. वैभवसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु क्रिकेट मित्रांनो 1 चेंडू मध्ये 13 धावा निघलेल्या आहेत. चंदू भैया अजूनही होऊ शकतं क्रिकेट. आणि 1 चेंडू मध्ये 9 धावा एकच फलंदाज करू शकतो. मागवाल का? द ग्रेट सुपरस्टार रजनीकांत तेच करू शकतात. 1 चेंडू 9 धावा. आणि हा चेंडू विजेता संघामध्ये प्रतिष्ठान डीजे वाजवायचा. डीजे वैभव चौधरी. चला डीजे वाजवा. डीजे
बलिराजा चषकमध्ये जर आपण एंट्री करू इच्छिता तर प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं प्लीज. तात्या सावळे साहेब आपण या ठिकाणी थांबायचंय बक्षीस समारंभासाठी अशी विनंती करतोय. आणि वैभव चौधरीसाठी संदीपजी धोंडे पाटील साहेब आणि त्याचबरोबर विठ्ठल रावळ यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. 1000 रुपये. चला चला वैभव चौधरी पिसावडे एक्सप्रेस चला व्हायचं. वैभव चौधरी या खेळाडूसाठी 501 अशा 2 पारितोषिक आले आहेत. चला वैभव चौधरी यायचं.